व्याख्याते ज्यांना परिचयाची गरज नाही, सुप्रसिद्ध अभिनेते, प्रबोधनकार माननीय श्री शरदजी पोंक्षे यांचा परिचय करण्याची संधी मिळणे म्हणजे मी माझा सन्मानच समजते. शरदजी पोंक्षे यांचे कार्यक्षेत्र आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ते म्हणजे अभिनय, अर्थातच नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन याद्वारे ते अभिनय करतात. त्यांचं प्रमुख नाटकही सर्व परिचित आहे, ते म्हणजे मी नथुराम गोडसे बोलतोय. त्यांची प्रमुख TV मालिका दामिनी आणि वादळवाट. इसवी सन 1988 साली दे टाळी या चित्रपटातील एका छोट्याशा भूमिकेद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. 1989 साली वरून सगळे सारखे या नाटकातील भूमिकेद्वारे त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला. शरद पोंक्षे यांच्या नाट्य कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा असलेल्या श्री नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा पहिला प्रयोग 10 जुलै इसवी सन 1998 रोजी झाला. या नाटकातील व अन्य माध्यमातील यशामुळे त्यांनी अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. वादळवाट मालिकेतील देवराम खंडागळेच्या भूमिकेसाठी सलग 3 वर्ष सर्वोत्कृष्ट खलनायकाचा झी पुरस्कार त्यांना मिळाला. सावरकर विचारदर्शन आणि हिंदू राष्ट्रवाद या विषयावर परिसंवादातून ते प्रबोधन करतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराद्वारे मिळालेली प्रेरणा हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे ते मानतात. सध्या अग्निहोत्र, कस्तुरी, कुंकू, भैरोबा या मालिकांमधून ते विविध व्यक्तिरेखा साकारत आहेत. प्रेक्षकांची दाद हाच सर्वात मोठा सन्मान असे मानणारे मराठी वाहिन्यांवरील अत्यंत कार्यमग्न अभिनेते, ज्यांनी आपले हे साधेपण आजही जपले आहे, असे दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे. संस्थेच्या वतीने व नगर शहराच्या वतीने मी त्यांचे पुनश्च स्वागत करते. धन्यवाद. ओघवत्या वाणीने थोर स्वातंत्र्य सेनानी श्री विनायक दामोदर सावरकर यांचा जीवन प्रवाह आमच्या श्रोत्यांसमोर उलगडून ज्ञानसंपदा ह्या शाळेच्या माध्यमातून गेली 6 वर्ष इथे व्याख्यानमाला चालू आहेत. अनेक दिग्गजांची नावं ऐकली मी, इथे येऊन बोलून गेलेत. त्याच पंक्तीमध्ये आज यांनी मला बसवलं, याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. प्रख्यात अभिनेता, विचारवंत असे अनेक काही ओळख करून देत असताना माझ्याबद्दल बोललं जातं. मला भयंकर त्रास होतो त्या सगळ्यांचा, कारण मला पूर्णपणे माहिती आहे मी काय लायकीचा माणूस आहे. अतिशय सामान्य माणूस आहे, तुमच्यासारखाच. तुम्ही कोणीतरी बँकेत नोकरी करत असाल, सचिवालयात जात असाल, व्यवसायाने वकील असाल, डॉक्टर असाल, तसाच माझं पोट भरण्याचा व्यवसाय म्हणजे अभिनय आहे. अभिनय करत करत मालिकांमध्ये जे काही करायला सांगतात ते सगळं मी अतिशय मान खाली घालून करत असतो, माझ्या मनाला पटवून न पटवून. कित्येक मालिका, त्यातले प्रसंग, त्यातल्या व्यक्तिरेखा ह्या केवळ व्यवसाय. घर चालवावं लागतं आम्हालासुद्धा. तूर डाळ, तांदूळ, गहू हे सगळं आहे, 1 तारखेला आणावं लागतं. त्यासाठी 1 तारखेला काही अमाऊंट बायकोच्या हातात द्यावी लागते. त्यासाठी मला ह्या सगळ्या भंगार मालिका, 1-2 अपवाद असतील अग्निहोत्रसारख्या, पण बाकी एकूणच राधा बावरीमधला तो काय ते सगळंच फार व्यवस्थित करणारं असतं, पण ते सगळं मला करावं लागतं.
त्यामुळं मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे. फक्त फरक असलाच तर तो एवढाच आहे की जाहीरपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्ववाद मांडण्याचं धाडस व्यासपीठावरनं मी करतो. एवढाच जर काही आपल्यात आणि माझ्यात फरक असला तर तो आहे. त्यामुळे मी विचारवंत नाही. मी जे काही इथं बडबडणार आहे ते जे मनात येईल ते मी बोलणार आहे. सावरकर जसे मला भावले तसे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मोबाईलच्या कॅमेरामधनं शूटिंग करायचा प्रयत्न करू नका. कारण काय होतं, जेव्हा मोबाईलमधनं किंवा आपल्या घरच्या कॅमेरामधनं व्यासपीठावरच्या व्याख्याताचे विचार आपण शूट करतो तेव्हा ते विचार त्या मोबाईलमध्येच राहतात, ते आपल्या मेंदूपर्यंत पोचतच नाही. आणि मला वाटतं की ते मेंदूपर्यंत पोचून हृदयापर्यंत झिरपत गेले पाहिजेत. आणि जेव्हा ते हृदयापर्यंत झिरपत जातील, हृदयाला भिडतील, तेव्हाच तुमच्यामध्ये काहीतरी बदल व्हायला सुरुवात होईल. आणि तो बदल मला अपेक्षित आहे. मला लोकांना दाखवण्यासाठी बघा माझ्या मोबाईलमध्ये शरद पोंक्षेंचं व्याख्यान आहे आणि मग व्हॉट्सॲपवरनं आपल्या मित्रमैत्रिणींना ते पाठवायचं. ह्याच्यात धन्यता न मानता ते जेव्हा भेटतील तेव्हा तुम्हाला किती उमगलं आहे, तुम्हाला किती कळलं आहे ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. याच्यातून सावरकर पसरवण्याचा आपण प्रयत्न करूया. त्याच्यामुळं आधी ते सगळं बंद करा. कोणी करत असेल तर माफ करा. मी अतिशय स्पष्ट वक्ता आहे. तुम्हाला वाईट वाटेल वगैरे असला विचार मी कधी करत नाही. मला जे वाटतं ते मी बोलून मोकळा होतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे तो सीमा. या देशाच्या सीमा देश स्वतंत्र झाल्यानंतर 66 वर्ष सुरक्षित नाहीत. या देशाच्या सीमेवरती लढणारे सैनिक सुरक्षित नाहीत. या देशातली सर्वसामान्य माणसं सुरक्षित नाहीत. या देशातल्या स्त्रिया सुरक्षित नाहीत. या देशातल्या शेतकरी सुरक्षित नाही. या देशामध्ये अजूनही मॅकॉलेंनी सांगितलेली शिक्षण पद्धती राबवली जाते. या देशामधल्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये खरा इतिहास शिकवला जात नाही. 66 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून झालं तरी देशाची ही जी अवस्था आहे ती अवस्था एकाच कारणामुळे आहे की आपण सगळ्यांना या भारतभूमीमध्ये एक विनायक दामोदर सावरकर नावाचा एक महान तत्ववेत्ता जन्माला येऊन गेला. त्याची आपल्याला भारतीयांना 125 करोड भारतीयांना किंमत नाही. आपल्या राज्यकर्त्यांना त्यांची किंमत नाही. त्यांनी काय विचार देशाच्या भल्यासाठी मांडून ठेवले ते अंमलात आणण्याची धमक नाही. म्हणून या देशाची ही अवस्था झालेली आहे. अनेकांच्या मनात असेल की सावरकर ऐकायला मिळणार आज, म्हणजे सावरकरांचा जन्म किती साली झाला, कुठल्या गावात जन्माला आले, मग ते किती शिकले, मग कधी लग्न झालं, मग कधी इंग्लंडला गेले, कधी बॅरिस्टर झाले. ते असली गोष्ट सांगण्यात मला काडीचंही स्वारस्य नाही. कारण काय होतं, मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच लहानपणापासून अनेक व्याख्यानमालांमध्ये व्याख्यानं ऐकायला जायचो. माझी आई, माझी आजी मला घेऊन जायची. लहानपणापासून मुळात महाराष्ट्राला एक वसंत व्याख्यानमालांची फार मोठी परंपरा आहे. ती अनेक शहरांमधनं वेगवेगळ्या नावांनी व्याख्यानमाला राबवल्या जातात. विचारांची देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे अशा व्याख्यानमालांमध्ये मी गेलेलो आहे. अनेक वेळेला मी लोकमान्य टिळकांवरती, छत्रपती शिवाजी महाराजांवरती, सावरकरांवरती, अनेक महापुरुषांवरती, संतांवरती व्याख्यानं ऐकलेली आहे. ती सगळी व्याख्यानं ऐकून मी जेव्हा घरी जायचो तेव्हा मला फक्त गोष्ट कळलेली असायची, पण मला ती माणसं कशी अंमलात आणता येतील हे कधी कळलंच नाही. म्हणजे मी जेव्हा ज्ञानेश्वरांवरचं निरूपण ऐकून घरी जायचो तेव्हा माझे ज्ञानेश्वर त्या मंदिरातच राहायचे, सभागृहामध्येच राहायचे. मी जेव्हा टिळकांवरचं, पेशव्यांवरचं, छत्रपती शिवाजी महाराजांवरचं 3-3 दिवसाची व्याख्यान ऐकली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे तिथेच शिल्लक राहिले. ते माझ्या हृदयापर्यंत पोचलेच नाहीत. मला शिवाजी कसा अंमलात आणता येईल, मला पेशवा कसा अंमलात आणता येईल, मला ज्ञानेश्वर माऊली कशा अंमलात आणता येईल, मला तुकाराम कसा अंमलात आणता येईल, मला मनाचे श्लोक सांगणारा रामदास स्वामी कसा अंमलात आणता येईल. पण या सगळ्यांचा उल्लेख मी एकेरी नावाने अशासाठी करतोय की जी हृदयात वसलेली माणसं असतात त्यांना आपण एकेरी नावाने हाक मारतो. आपल्या आईला आपण एकेरी नावाने हाक मारतो. अहो आई वगैरे म्हणत नाही. लगेच कोणाच्या भावना दुखवण्याची काहीच गरज नाही. आमच्या शिवाजीला लगेच अखेरी नावाने असं काही गरज नाही. शिवबा म्हणणारे त्याच्याच राज्यात राहणाऱ्या बायका माझा शिवबा म्हणायच्या. तेव्हा त्यांचा तो अनादर नव्हता, तो अतोनात प्रेम होतं. आणि सगळी माझी दैवत आहेत. त्यामुळे सगळ्या दैवतांबद्दल मी एकेरी नावाने फार सहजतेने बोलू शकतो, कारण ती माझ्या हृदयात वसलेली माणसं आहेत.
मग जेव्हा सावरकरांवर बोलायचं मी ठरवलं तर मुळात आधी हा प्रश्न पडला मला. काही मित्रांनी विचारलं की सावरकरच का, टिळकांवर बोल, एवढा मोठा माणूस होऊन गेला. महात्मा गांधींवर बोल, तोही मोठा माणूस होऊन गेला. सरदार पटेलांवर बोल, आगरकरांवर बोल, वासुदेव बळवंत फडक्यांवर बोल, तात्या टोपेंवर, झाशीच्या राणीवर बोल. म्हटलं आवर्जून बोललो असतो मी या सगळ्यांवरती. मी या सगळ्या महापुरुषांची चरित्र वाचली. ही सगळी चरित्र वाचल्यानंतर आणि मग जेव्हा मी सावरकर वाचायला सुरुवात केली त्याच्यानंतर ह्या सगळ्या महापुरुषांमध्ये आणि सावरकरांमधला एक मोठा फरक माझ्या लक्षात आला की हे सगळ्या महान माणसांचं एक तर मुळात ह्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान करण्याचा माझा अजिबात हेतू नाही, ती माझी प्राज्ञाही नाही. ही सगळी माणसं मोठीच होती पण ह्या सगळ्यांचं काम मला नेहमी तात्कालीन वाटत आलं. पारतंत्र्यातल्या त्यांच्या कालखंडातल्या समस्यांच्या विरोधात लढणारे लढवय्ये होते हे. त्यांचा काळ, त्यांचे विचार आणि त्यांचं लढाई, त्यांची जी चळवळी होत्या त्या सगळ्या मला त्या 30-40 वर्षांच्या कालखंडापुरत्या मर्यादित वाटल्या. पण 1890 आणि 1891 किंवा 1905 साली जो एक विनायक दामोदर सावरकर भाषण करतो आणि भाषणामध्ये असं म्हणतो की गाय हा उपयुक्त पशु आहे. कोण म्हणतं गायीमध्ये 33 कोटी देव आहेत? मूर्ख आहात तुम्ही. गाय हा उपयुक्त पशु आहे म्हणून तो मारायचा नाही. उद्या अशी जर वेळ आली की गाय जिवंत राहणार का माणूस जिवंत राहणार, तर माणसाने गायीला खाऊन जिवंत राहायला पाहिजे. इतकं धाडसी व्यक्तम 1905 साली करणारे सावरकर मला नेहमीच 100 वर्षांपुढचे वाटले, प्रत्येक काळातले वाटले. त्यामुळे 3014 साली सुद्धा सावरकर ऐकायला गेलात तर 3014 सालातले वाटतात सावरकर. म्हणून सावरकर या सगळ्या महापुरुषांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांनी मांडलेला प्रत्येक विचार, अगदी आपण एकेका देशाबद्दलच्या सीमेवरती एकेका प्रश्नावरती सावरकरांची काय वक्तव्य होती आणि त्यांनी जी पंतप्रधान पहिलं जे गुलाबाचं फूल आपल्या पंतप्रधान पदावरती बसलं, आमच्या हातात काटे आले आणि तो आपला गुलाबाचं फूल लावून कबूतर उडवत राहिला. हां, इतकं दरिद्री आपलं नशीब आहे की पहिली 17 वर्ष चीनच्या युद्धामध्ये तिबेट निघून गेल्यानंतर जो पंतप्रधान लोकसभेमध्ये असं म्हणतो की जिथे काही पिकत नव्हतं तो प्रदेश गेला तर एवढं बोंबलायला काय झालंय. तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांच्याच मंत्रिमंडळातले एक मंत्री त्यांना असं म्हणतात की पंडित नेहरू तुमच्या डोक्यावर पण काही पिकत नाही, मग ते गेलं तर चालेल का. असा एक पंतप्रधान आमच्या देशाला पहिली 17 वर्ष लाभला, ज्याला भारत मातेचे लचके तुटल्याचं दुःखच नाही, ज्याला यातना कधी झाल्याच नाहीत. अशा या पंतप्रधानाकडे सावरकरांनी 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक गोष्टींच्या सूचना करायला सुरुवात केली, पत्रव्यवहार करायला सुरुवात केली की आता देश स्वतंत्र झालेला आहे, आपण पंतप्रधान पदावर आरूढ झालेले आहात, तर आता हा देश उत्तम घडवण्यासाठी, हा देश बलाढ्य आणि महासत्ता बनवण्यासाठी काही सूचना मी करत आहे. त्या सूचनांकडे पूर्णपणे लक्ष द्यावं आणि त्या त्वरित अंमलात आणाव्यात. त्यातली पहिली सूचना होती की आज देश स्वतंत्र झालाय तर जगाच्या नकाशावर भारताच्या सीमारेषा नक्की करा. आणि देशाच्या सीमारेषा या कशा नक्की करतात तेही उपाय लिहिलेला आहे. सावरकर म्हणतात देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात, चरख्याच्या सुताने नाही. तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात, त्याच्यावर रक्ताचा सडा सांडायचा असतो, तेव्हा त्या पक्क्या होतात. संपूर्ण जगाला कळतं की इथून भारत सुरू होतो. चरख्यावरच्या सुताने आखलेल्या सीमा या कालांतराने पुसट होत जातात, अंधुक होत जातात आणि मग आपल्याला एक काळ असा येतो की आपल्याला कळतच नाही की भारत व्याप्त आहे का बांगलादेश व्याप्त आहे, भारत व्याप्त आहे का पाकिस्तान व्याप्त आहे, भारत व्याप्त आहे का चीन व्याप्त आहे, जी आज देशाची अवस्था झाली. सावरकरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, शांततेची कबूतरं उडवण्यात आली आणि हा देशाच्या सीमा आज 66 वर्षानंतर सुद्धा तशाच लटकत राहिल्या. इकडनं बांगलादेशवाले घुसत आहेत, इकडनं पाकिस्तानवाले घुसत आहेत, तिकडनं चीनवाले घुसत आहेत. आम्हाला काही पडलेलीच नाही. कित्येक किलोमीटर देशाच्या सीमेवरती साधं तारेचं कुंपणसुद्धा नाही. दुसरी महत्त्वाची सूचना केली. काय विद्वान आणि किती दूरदृष्टी असलेला माणूस असेल बघा.
त्या जर सूचनेकडे लक्ष दिलं गेलं असतं आणि तेव्हाच जर देशाच्या सीमा नक्की केल्या गेल्या असत्या तर आज ह्या देशाच्या सीमांचा प्रश्नच उपस्थित राहिला नसता. आणि त्याच्यासाठी जी आपली तिजोरी अर्धी खाली होते ती आज झाली नसती. ती संपूर्ण तिजोरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तो पैसा खर्च करता आला असता. पण आपली अर्धी ताकद ही फक्त ह्या बाजूच्या 3 मित्रांबरोबर लढण्यात जाते. सावरकर अंमलात आणले नाहीत की देशाला फक्त नुकसानच भोगावं लागतं, हा इतिहास सांगतो. सावरकर म्हणायचे, मी मांडलेले विचार 40-50 वर्षांनंतर लोकांना पटतात, तितकी वर्ष थांबायची माझी तयारी आहे. दुसरी सूचना अतिशय महत्त्वाची 47 साली करतो माणूस. काय म्हणजे 50 वर्षांनंतरचा भारत कसा असायला हवा, काय दूरदृष्टी असेल. 47 साली पंतप्रधानांना पत्र लिहितात, त्याच्यातली पहिली सूचना मी सांगितली सीमेबद्दलची. दुसरी, आज म्हणजे 47 साली आज जगामध्ये अस्तित्वात असलेले महासंहारक शस्त्र अस्त्र बनवणारे, अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना पाचारण करा, त्यांची योग्य ती फी त्यांना द्या आणि त्यांच्याकडनं भारतीय शास्त्रज्ञांना अणुबॉम्ब कसा बनवायचा याचं प्रशिक्षण द्या. स्वतंत्र झालेल्या भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या आधी या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये अणुबॉम्बची चाचणी घडवून आणा. अणुबॉम्ब उडवून आजूबाजूच्या सगळ्या आशिया खंडातल्या आणि युरोप खंडातल्या देशांना हे दाखवून द्या की नुकताच स्वतंत्र झालेला भारत हा अणुबॉम्ब युक्त आहे. आणि मग अहिंसेची भाषा करा, तेव्हा तुमच्या अहिंसा या शब्दाला एक वजन प्राप्त होईल. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही, सशस्त्र माणसाच्याच तोंडी अहिंसा शोभून दिसते. वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो, वाघासमोर बंदूकच घेऊन जायची असते. हे आहे सावरकर. आणि आम्ही सातत्याने गांधीवाद जोपासला आणि वाघासमोर मोदक घेऊन गेलो. सावरकर अंमलात आणले नाहीत की या देशाचं काय होतं ते भारताने बघितलं. तिसरी अत्यंत महत्त्वाची सूचना, कुठलाही देश समृद्ध करायचा असेल, बलाढ्य बनवायचा असेल तर त्या देशामधले 2 घटक समृद्ध, बलवान आणि श्रीमंत असायला हवेत. 12,000 पृष्ठांचं साहित्य लिहिणारा जगातला हा एकमेव राजकीय नेता आहे. जगातल्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यांचा जर अभ्यास केला, जर वाचन केलं आणि सगळ्या जगातल्या देशांसाठी, त्या देशांसाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं बद्दल जर वाचायला गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की सगळ्यात जास्त म्हणजे 12,000 पृष्ठांचं साहित्य, इतकी क्रांती घडवून 27 वर्षाची शिक्षा भोगून ह्या माणसाने इतकं मोठं साहित्य लिहिलं. नाट्य असू दे, कविता असू दे, लेख असू देत, कादंबऱ्या असू देत, साहित्याच्या सगळ्या प्रांतात भरारी मारली आणि अत्यंत उच्च दर्जाचं साहित्य लिहिलं. त्या साहित्यामध्ये जगात पहिल्या 5 प्रेमगीतामध्ये गाजलेलं प्रेमगीत म्हणजे ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. काय चांगला योगायोग आहे, आजचाच तो दिवस आहे. आजच्याच दिवशी 105 वर्षांपूर्वी ब्रायटनच्या किनाऱ्यावर विनायक दामोदरनी निरंजन पाल नावाच्या आपल्या बंगाली मित्रासोबत हे गाणं रचलं. काय मानसिकता असेल. तिसरी सूचना मी सांगणार आहे पण त्याच्या आधी हे सांगतो, काय मानसिकता असेल बघा. किती प्रकारचे आघात, शैक्षणिक आघात झाला होता. वय होतं 26. शैक्षणिक आघात असा की इथून माणूस इंग्लंडला जातो. आता खूप सोपं झालं इंग्लंडला, ऑस्ट्रेलियाला जाणं. 1906 साली इंग्लंडला जाणं ही फार मोठी गोष्ट होती. खिशामध्ये एक दमडी नाही. लोकमान्य टिळकांच्या चिठ्ठीवरून एका संस्थानिकांनी त्यांच्या सगळा इंग्लंडचा शिक्षणाचा खर्च केला आणि म्हणून तात्याराव जाऊ शकले इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी, जगाचा कायद्याचा अभ्यास करण्यासाठी. हा माणूस इथून तिथे गेला, 4 वर्ष तिथे शिकला.
बॅरिस्टरच्या पदवीमध्ये अतिशय उत्तम मार्गाने उत्तीर्ण झाला. सरस्वतीत ज्या माणसाच्या घरात पाणी भरते तिथं विद्वत्ता, विद्वान ह्या शब्दांना सुद्धा आपण खूप कमी लेखतो. इतका विद्वान माणूस. बॅरिस्टर झाल्यानंतर केवळ मदनलाल धिंगराने वायलीचा खून केला, ब्रेन बिहाइंड मदनलाल धिंगरा म्हणून सावरकरांची बॅरिस्टरची पदवी काढून घेण्यात आली. हा पहिला शैक्षणिक धक्का बसला. तेवढ्यात भारतामधून पुण्यामधनं इंग्लंडपर्यंत एक तार जाऊन पोचली. ती तार उघडून बघितली तर त्यांचा 4 वर्षाचा प्रभाकर नावाचा मुलगा गेला. दुसरा कौटुंबिक धक्का बसला. तिसरा निरोप आला की ज्यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं ते आपले वडील बंधू, ज्यांच्याकडनं योगासनं शिकली, देशप्रेमाचे धडे ज्यांनी शिकवले, ते बाबाराव सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांना अटक करून कुठे घेऊन नेले हेच माहीत नाही. अशा मानसिकतेमध्ये लंडनमधनं हद्दपार केलं होतं. लंडनच्या प्रत्येक गल्लीमध्ये सावरकरांच्या विरुद्ध वॉरंट घेऊन पोलीस फिरत असताना सावरकर लंडनमधनं भूमिगत झाले आणि ब्रायटनच्या किनाऱ्यावर जात होते. निरंजन पाल लिहितात की ब्रायटनच्या किनाऱ्यावर फिरत असताना एका ठिकाणी विनायक शांत उभा राहिला. समुद्राकडे बघता बघता कधी तो काव्य स्फुरायला लागलं आणि मी ऐकत होतो आणि तो गात होता. तो काव्य करत असतानाच त्याला चाल लावत होता. एखाद्या लहान मुलाला आपण अंगाई गीत म्हणतो, त्या अंगाई गीताच्या सुरामध्ये तो म्हणत होता, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ह्याच चालीमध्ये सुधीर फडक्यांनी सावरकर चित्रपटामध्ये गाणं गायले जे सावरकरांना अपेक्षित होतं. हे समुद्रा मला फसवलंस तू. मी तुला रोज माझ्या भारत मातेचे पाय धुताना बघितलंय. अशा लाटा येतात आणि भारत मातेचे पाय रोज धुवून जात होतास तू, म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला. तू मला म्हणालास चल तुला जगाची सफर घडवून आणतो, जगामध्ये कुठं काय चाललंय याचं शिक्षण घे आणि तुझ्या भारत मातेला समृद्ध कर, असं मला म्हणालास, म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आणि आता फसवलंस तू. आता इंग्लंडमध्ये आणून टाकलंस मला, आता परत न्यायलाच तयार नाही आहेस. पुढच्या कडव्यात ते म्हणतात मला आणि माझ्या भारत मातेला अबला समजू नकोस. हे कधीच इतिहास विसरू नकोस की याच भारत मातेच्या अगस्ती नावाच्या ऋषी असलेल्या एका पुत्राने तुला ओंजळीतून गिळून टाकलं होतं. माझं जर डोकं फिरलं तर मी सुद्धा तुला पिऊन टाकेन. मला तू परत नेत नाही आहेस माझ्या भारत मातेकडं. असं अजरामर प्रेमगीत. प्रेमगीत म्हणजे स्त्रीने पुरुषावर आणि पुरुषाने स्त्रीवर केलेल्यालाच प्रेमगीत म्हणतात असं नाही. एका देशभक्ताने आपल्या भारत मातेसाठी आपल्या देशावरच्या अतोनात प्रेमातून निर्माण झालेलं हे प्रेमगीत आजच्या दिवशी आज 105 वर्ष पूर्ण झाली त्याला. असं अजरामर काव्य. काय धक्के होते. भाऊ, मोठा भाऊ तुरुंगात गेलाय, मुलगा गेलाय, बॅरिस्टरची पदवी काढून घेतली आहे, लंडनमध्ये वॉरंट घेऊन माणसं फिरत आहेत. अशा मानसिक धक्क्यामध्ये एक माणूस अजरामर प्रेम काव्य करतो. जे गाणं आपण गातो ना त्यातला अर्थच आपल्याला लक्षात येत नाही. आपण नुसतंच ते मंगेशकरांनी जे छान चाल लावले त्या चालीवरच आपण फिदा असतो, पण त्या चालीमध्ये अडकलेले शब्द रवून जातात की काय असं मला नेहमी वाटतं. अशा ह्या सावरकरांनी देशावर अतोनात प्रेम करणाऱ्या सावरकरांनी तिसरी सूचना केली होती. ती म्हणजे देश जर कुठलाही देश बलाढ्य बनवायचा असेल तर त्यातले 2 घटक समृद्ध, बलवान आणि श्रीमंत व्हायला पाहिजे. त्यांच्या 12,000 पृष्ठांच्या साहित्यामध्ये श्रीमंत हा शब्द फारच रेअरली येतो. कारण श्रीमंतीशी आणि पैशाशी सावरकरांचं नातं कधी जुळलंच नाही. सरस्वतीने अतोनात प्रेम केलं, लक्ष्मीनं कायमच पाठ फिरवली. ते घटक कुठले आणि कुठल्या घटकांनी श्रीमंत आणि समृद्ध झालं तर तो देश समृद्ध होतो. त्यातला पहिला घटक म्हणजे संरक्षण व्यवस्थेतली माणसं समृद्ध, बलवान आणि श्रीमंत व्हायला पाहिजेत. संरक्षण व्यवस्था म्हणजे एकतर तिन्ही दलामध्ये लढणारी माणसं, तिन्ही दलामध्ये सुरक्षा कवचामध्ये काम करणारी माणसं आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं. ही जर बलवान आणि श्रीमंत झाली असती तर आज सिग्नल तोडल्यावर 5 रुपयात हवालदाराने आपल्याला सोडलं नसतं.
कारण त्याला जर पगारच 1,00,000 सव्वा लाख मिळत असता, त्याचं महिन्याचं वर्षाचं पॅकेज जर एका हवालदाराला दुबईमध्ये जसं 15 लाखाचं पॅकेज मिळतं तसं जर त्याला मिळालं असतं तर तो कशासाठी भाजीवालीकडनं हप्ता म्हणून एक जुडी घेईल कोथिंबिरीची? काय विचार आहेत बघा, काय दूरदृष्टी आहे बघा. कुठले घटक? संरक्षण व्यवस्थेतली माणसं श्रीमंत व्हायला पाहिजेत, बलवान व्हायला पाहिजेत. आणि दुसरा म्हणजे शिक्षण व्यवसायातली माणसं, म्हणजे सगळे शालेयमध्ये शिकवणारे शिक्षक आणि महाविद्यालयातले प्राध्यापक. कारण ते संरक्षण करतात म्हणून तुम्ही शांतपणे जगू शकता. सीमेवर माणसं लढतात म्हणून आपण इतके सोहळे साजरे करत असतो. आपण सुरक्षित आयुष्य जगतो कारण सीमेवर आपलाच कोणीतरी एक बांधव जवान म्हणून उभा आहे 24 तास डोळ्यात तेल घालून. तो 15 वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर जर त्याला आम्ही किंमतच देणार नसू तर कुठल्याही पुढच्या पिढीतल्या मुलाला उद्या आपल्याला भविष्यात जवान व्हायचंय, मिलिटरीत जायचंय असं का वाटावं? आणि ते वाटायचं बंद झालेलं आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये SSCला आणि HSCला म्हणजे 10वी आणि 12वीच्या बोर्डात पहिल्या दुसऱ्या त्या 30 आकड्यामध्ये आलेल्या मुलांचे इंटरव्ह्यू वर्तमानपत्रांमधनं आणि दूरदर्शनवरनं आपण जेव्हा पाहतो किंवा बघतो, एकही मुलगा मला असं आढळलेला नाही आहे की जो असं म्हणतो की भविष्यात मला मिलिटरीत जायचं आहे, मला नेव्हीत जायचं आहे किंवा मला शिक्षक व्हायचं आहे. म्हणतच नाही, कारण ह्या व्यवसायामध्ये चांगलं पॅकेज नाही, उत्तम पगार नाही. मग कसे शिक्षक होतात? शिक्षक शिकवणं आणि संस्कार घडवणं हे शिक्षकाचं फार मोठं काम आहे. 3 वर्षाचा एक मुलगा आई वडील त्या शिक्षकाच्या ताब्यात नेऊन सोडतात. तिथून साधारण 20व्या वर्षापर्यंत तो शिक्षक आणि प्राध्यापकांच्या ताब्यात असतो. त्याच्यासाठी त्या वयोगटामध्ये असताना शिक्षक शाळेतला आणि कॉलेजमधला प्राध्यापक हा त्याच्यासाठी आदर्श असतो, आयडॉल असतो. कधी कधी आई वडील सांगितलेलं पटत नाही ना, ते एका मास्तरणीने सांगितलं, एका मास्तराने सांगितलं, एका प्राध्यापकाने सांगितलं की लगेच ते पटायला लागतं. इतकी त्यांचा प्रभाव असतो विद्यार्थ्यांवरती. आमच्या एका रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये वसंत कानेटकरांनी खूप छान वाक्य केलेलं आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तशी मूर्ती बनते. हे आकार देण्याचं काम जे पेशा करतात, शिक्षक ही पेशा, त्यांनाच आम्ही समृद्ध बनवलेलं नाही. त्यामुळे एकही 10वी 12वीचा मुलगा असं इंटरव्ह्यूमध्ये म्हणत नाही की भविष्यात मला शिक्षक व्हायचंय. सावरकरांचं शिक्षण या व्यवस्थेवरती भयंकर राग होता. म्हणून 62 साली म्हातार वयामध्ये सुद्धा पुण्यात त्यांनी सांगितलं की हे सरकार जर योग्य आणि खरं शिक्षण देणार नसेल, शाळांमध्ये खरा इतिहास भारताचा शिकवणार नसेल तर आता मला बहिष्याला घेऊन मला भारतीय विद्यार्थ्यांना खरा इतिहास शिकवावा लागेल. पण सावरकरांचं वय खूप झालेलं होतं, आयुष्य इतकं खडतर गेल्यामुळे माणूस खूप थकलेला होता. मनात इच्छा असून सुद्धा ते प्रत्यक्षात आणू शकले नाहीत. 66 साली ते गेले 83व्या वर्षी आणि 62 साली त्यांनी भाषण केलं होतं. किती असह्य वेदना होत असतील त्याला. स्वतंत्र भारतामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. काय आहे हे शिक्षण? सावरकरांना काय अपेक्षित होतं शिक्षण? सावरकर म्हणायचे 16व्या 17व्या आणि 18व्या शतकामध्ये युरोप खंडातनं माणसं आमच्याकडे शिकायला येत होती. आज बरोबर चित्र उलटं झालं. काय गंमत होती बघा. एकच महाऋषी नावाचा एक माणूस असायचा, एक ऋषी मुनी. त्यांनी एक आश्रम बांधलेला असायचा. त्या आश्रमामध्ये सगळी मुलं यायची, 12 वर्षांसाठी चंबू गव्हाळं घेऊन यायची. काय शिक्षण पद्धती होती, काय आदर्श शिक्षण पद्धती होती. बरोबर 7-8 वर्षाचा मुलगा झाला की त्यांनी सगळं चंबू गव्हाळं उठलायचं आणि 12 वर्षांसाठी ऋषी मुनींच्या आश्रमात जायचं. तिथलं शिक्षण सुरू व्हायचं पहाटे 5 वाजल्यापासून. फक्त 9 विषयांचे 9 पिरियड नसायचे. शिक्षण सुरू व्हायचं पहाटे 5ला उठण्यापासून. सूर्य उगवायच्या आधी उठलं पाहिजे. मग पहिलं शिकवायचे संपूर्ण आश्रमाची स्वच्छता. आता मोदी म्हणतायत स्वच्छ भारत अभियान भारत. 17व्या शतकातल्या ऋषी मुनींनी हेच संस्कार केले. हे संस्कारच हरवले. सावरकर अंमलातच आणत नाही आपण.
सावरकरांनी एक माणूस ह्याच मातीत रुजला, उठला, मोठा झाला, आम्ही बघायलाच तयार नाही. आणि युरोप खंड मात्र सावरकरांना डोक्यावर घेऊन नाचते. म्हणून सगळे देश बघा कुठच्या कुठे निघून गेले. तो त्या शाळेमध्ये सकाळी उठण्यापासून सुरुवात व्हायची. पहिल्यांदा संपूर्ण आश्रमाची स्वच्छता, त्याच्यानंतर सुरू व्हायचं तो स्वतंत्र शारीरिक व्यायाम. त्यांना तो ऋषी पहिल्यांदा व्यायाम शिकवायचा. रोज कंपल्सरी जोर, बैठका, सूर्य नमस्कार. कशाला रोग येत आहेत जवळपास. स्वच्छतेचं महत्त्व, मग व्यायामाचं महत्त्व, योगासनांचं महत्त्व, त्याच्यानंतर मग सगळ्यांनी आवरायचं आणि मग याच्यामध्ये यायचं, शिकण्यासाठी यायचं. मास्तर एकच, मुख्याध्यापक एकच. इतिहास तोच शिकवायचा, भूगोल तोच शिकवायचा, गणित तोच शिकवायचा, पाककला तोच शिकवायचा. एकच मास्तर, एकच मास्तर. इथून तो रात्री झोपेपर्यंत संपूर्ण शिक्षण करायचा. सगळ्या विषयांचं शिक्षण झालं की मग मध्ये जेवायचं कसं, जेवताना सुद्धा कसं जेवावं ह्याचे पण संस्कार तोच मास्तर करायचा, ज्याचं नाव ऋषी असं दाढीवाला असायचं आहे. काय सुंदर शिक्षण पद्धती होती. संध्याकाळी दिवे का लावायचे बरं, तेलाचा तुपाचा दिवा का, त्याचं काय महत्व आहे इथपासून. जेवायला बसल्यानंतर आजूबाजूनी का 4-5 शीतं बाहेर काढून ठेवायचे असतात. छोट्या छोट्या गोष्टीतले संस्कार हे शाळांमधून होत होते. म्हणून 12 वर्षाचा कोर्स, आत्ताचा शब्द कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक मुलगा त्याच ऋषीमुनीच्या एकाच मास्तराच्या खाली शिकलेला एक मुलगा धनुर्विद्येत प्रवीण व्हायचा, एक मुलगा पाककलेत प्रवीण व्हायचा, एक गणित तज्ज्ञ व्हायचा. ही शिक्षण पद्धती 18व्या शतकापर्यंत चालू होती. आणि मग 1830 साली जेव्हा संपूर्ण भारतवर्षावरती ब्रिटिशांचा अंमल आला, तेव्हा आता या भारतात ब्रिटिशांच्या शाळा सुरू करायच्या असा जेव्हा ब्रिटिश पार्लमेंटने ठराव पास केला, तेव्हा सावरकर म्हणतात एक मॅकॉले नावाच्या अधिकाऱ्याला त्यांनी पाठवलं भारतात आणि सांगितलं, जा या भारतात कशा पद्धतीचं शिक्षण दिलं म्हणजे या देशावर वर्षानुवर्ष आपल्याला राज्य करता येईल. 2-2.5 वर्ष तो फिरला. मग ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 1832ला त्याने भाषण केलं. तो म्हणाला, या देशावर एक तर राज्य करणं अशक्यप्राय गोष्ट आहे आणि तितकीच सोपीसुद्धा आहे. सोपी अशासाठी की या देशाची संस्कृती मोडली तरच आपण या देशावर राज्य करू शकतो. आणि सगळी संस्कृती, सगळे संस्कार हे त्यांच्या ऋषीमुनींनी आणलेले आहे. आणि संपूर्ण हे जे साहित्य आहे हे सगळं संस्कृत भाषेत लिहिलं गेलेलं आहे. ह्या संपूर्ण भारतीयांचा, या हिंदूच्या संपूर्ण बेस हा 4 वेदांवर आधारलेला आहे. हे 4 वेद संस्कृत भाषेतले आहेत. ह्या पुढच्या पिढ्यांना ब्रिटिशांच्या शाळांमधनं संस्कृती भाषाच हद्दपार केली आणि यांच्या डोक्यावर जर असं बिंबवलं गेलं की इंग्रजी हीच जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे, तर आपोआपच या पिढ्या संस्कृत भाषेपासून दूर जातील, आपोआपच वेदपुराणांपासून दूर जातील आणि आपोआपच त्यांच्या संस्कृतीपासून दूर जातील. एक पुढची 25 ते 30 वर्ष फक्त आपल्याला वाट बघावी लागेल. ज्यांना संस्कृती येतं त्या पिढ्या संपतील आणि आत्ता शाळेमध्ये, आपल्या ब्रिटिशांच्या शाळेमध्ये जे 5व्या वर्षी ॲडमिशन घेतील ती मुलं जेव्हा 25 वर्षाची होतील तेव्हा 25 वर्षानंतर ती माणसं ब्रिटिश हेच आमचे गॉड आहेत अशा मानसिकतेला येऊन पोचतील आणि संस्कृत शिकणारी पिढी तोपर्यंत मेलेली असेल, संपलेली असेल. मग 25 वर्षानंतर आपण अत्यंत सुखाने राज्य करू शकू. पहिली गोष्ट म्हणजे संस्कृत भाषेपासून यांना दूर करा. दुसरा, या देशाचा अत्यंत महान आणि प्राचीन असा इतिहास. सावरकरांनी पुस्तक लिहिलं आहे, हिंदुस्थानच्या इतिहासातील 6 सोनेरी पानं. वाचा एकदा. हिंदू असल्याचा आणि भारतीय असल्याचा एवढा गर्व होतो आपल्याला, आपण वाचतच नाही. आपल्याकडं वेळच नाही पुस्तक उघडण्यासाठी. आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास वाचण्यासाठी आपल्याकडं वेळ नाही. मला काही लोक विचारतात, एवढं 12 तासाचं शूटिंग, मग ड्रायव्हिंग, मग प्रवास, एवढं करून तुम्ही वाचता कधी? वेळ तरी कधी मिळतो? म्हटलं दिवसभरामध्ये 10 पानं वाचायला किती वेळ लागतो? म्हटलं दारुडा असतो की नाही, बेवडा,
तो बघा किती बिझी असला तरी रात्री 2 पेग मारण्यासाठी वेळ काढतोच. ज्याला सिगरेटची सवय असते तो वाटेल तो किती का बिझी असे ना, नरेंद्र मोदींच्या केबिन मधला का ऑफिसर असे ना, तो काहीतरी वेळ काढून बाहेर जातो, टॉयलेटला म्हणून जातो, तेवढ्यात 2 बब मारून बाहेर येतो. इच्छा असेल तर मार्ग मिळतो, वेळ निघतोच. 10 पानं वाचायला 10 मिनिटं लागतात, तेवढी मला काढायला काहीच प्रॉब्लेम नाही. इच्छा पाहिजे. तुम्हाला इच्छाच नसते म्हणून तुम्हाला वेळच मिळत नाही. मला इच्छा आहे म्हणून मला वेळ मिळतो. 10 पानं रोज वाचली, 10 दिवसामध्ये 100 पानं वाचून होतात. 15 दिवसात 150 पानं, म्हणजे साधारण एक पुस्तक 15 दिवसात संपतं. महिन्याला 2 पुस्तकं वाचून होतात. 12 महिन्यामध्ये किती होतात? माझं गणित चांगलं नाही आहे म्हणून विचारतो. म्हणजे किती ज्ञान मला मिळालं, किती सोपं आहे ना. अख्ख्या दिवसभरामध्ये एक 10 मिनटं 10 पानं वाचायची आहेत आपल्याला फक्त, आणि ते 10 पानं अशी रुंजी घालत बसायचे. काय वाचलंय त्याचं मनन पुढच्या 12 तास करत राहायचं. मित्रांना सांगायचं असं असं वाचलं मी, असं असं वाचलं मी. त्याची जेवढी रिव्हिजन कराल, सांगणं म्हणजे रिव्हिजन, आपोआप मेंदूत बसत जातं. मग व्याख्यानामध्ये बोलता येतं, 4 माणसांसमोर बोलता येतं. पण आपल्याकडे वेळच नाही, आपल्याला काही करायचंच नाही, आपल्याला फक्त पैसा कमवायचा आहे. कारण मॅकॉलनी आपल्याला तेच शिकवलं. आपल्याला 1857चं स्वातंत्र्य समर सावरकर म्हणतात शिकवलं जात नाही, पण आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास मात्र शिकवला जातो. इतिहासाबद्दल अत्यंत निरुत्साह कसा पुढच्या पिढ्यांमध्ये पैदा होईल याचा अत्यंत व्यवस्थित विचार स्वातंत्र्यानंतरच्या सरकारने केला. आणि या सगळ्या भारतीयांना, या सगळ्या पोरांना इतिहासापासून दूर ठेवलं. सावरकरांचा धडा शिकवला जातो. 1.5 पानात सावरकर कसे संपू शकतात? ज्या माणसांनी 12,000 पृष्ठांचं साहित्य लिहिलं, ज्याच्यावर इतर साहित्यिकांनी 12,000 पृष्ठांचं साहित्य लिहिलं, एक सावरकर या 5 अक्षरांवर 25,000 पानांचं साहित्य अवेलेबल आहे. त्या सावरकरांचा धडा आमच्या मुलांना फक्त 1.5 पानात शिकवला जातो. जे 2 पानं असतात त्यात एक फोटोत अर्ध पान जाते, त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असं लिहिलेलं, ते अर्ध पान बोंबललं, मग उरलेला 1.5 पानात धडा संपतो. लोकमान्य टिळक एवढा महान माणूस, 44 वर्ष या देशाचं नेतृत्व केलं, तेला तांबोळ्यांचा नेता म्हणून प्रसिद्ध झाला. त्यांचा धडा काय? वर्षानुवर्ष 66 वर्ष आईला तीच गोष्ट शिकवतात. ते शाळेमध्ये असताना काहीतरी कोणीतरी टरफलं टाकली होती. मग मास्तरणींबाईने विचारलं, बाळ उभा राहा. कुणी टरफलं खाल्ली. मग बाळ अत्यंत बाणेदारपणे म्हणाला, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार. एकच त्याच्या आयुष्यात घडली घटना, म्हणून त्याला त्या बाळाला लोकमान्य ही पदवी मिळाली. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाची अस्मिता हे शब्द तर हे सगळे राजकारणी लोक प्रत्येक भाषणात बोलतात. त्यांनाच माहीत नाही ते अस्मिता काय भानगड आहे, काय असते अस्मिता, म्हणजे नेमकं काय. माझा मुलगा शाळेमध्ये शिकत होता, आता तो कॉलेजला गेला. तर शाळेत असताना त्याला हा जेव्हा धडा शिकवला गेला तेव्हा सकाळी 6 वाजता त्याची स्कूल बस यायची आणि मग तो जायचा स्कूल बसमधनं बसून. त्याची काही कधीच तो उत्साहाने उठला नाही शाळेत जाताना. अर्थात माझाच मुलगा, आम्ही त्याला उठवायचो, पाणी बिणी मारायचो, कसं तरी एकदा बाबा पोता करून त्याला ढकलायचो. मग तो 6 वाजता त्या स्कूल बसमध्ये जायचा. पण ज्या दिवशी त्याला सावरकरांचा धडा शिकवला गेला त्याच्यानंतरचे काही दिवस तो सकाळी टॉयलेटमधनं बाहेर पडला की टॉयलेटच्या दरवाजात उभा राहून त्या संडासाकडे बघत बसायचा. तुम्ही म्हटलं, बाळा इथे काय रुपये द्यायला लागत नाही, पोट खराब झालं परत जाऊ शकतोस तू. हां, हे काय सुलभ शौचालय नव्हे, आपलंच घर आहे. मी एकदाच याचे पैसे कायमचे भरलेले आहेत, तर किती वेळा जाऊ शकतोस. तो म्हणा, तसं नाही, मला ना सावरकरांचा लेसन शिकवला. आणि त्या सावरकरांच्या लेसनमध्ये मला असं शिकवलं की सावरकरांनी इंग्लंडमधनं त्यांना भारतात आणत असताना बोटीवरती संडास होता, त्या संडासाच्या बोकातनं ते उडी मारून फ्रान्सला पळून गेले. म्हटलं बरोबर आहे, पण मग कसं शक्य आहे. म्हणाला, बाबा मी 8वीतल्या मुलाचा माझा पायसुद्धा मी घालून बघितला जात नाही, आयला सावरकर कसे की हाऊ इट इज पॉसिबल. बरोबर आहे, त्याला प्रश्न पडणं. म्हटलं मग तुझ्या मास्तरीणबाईने शिकवलं काय तुला? हे भांड्याला जे भोग असतं त्यातनं पळून गेले असं शिकवलं नाही. म्हणाला, त्यांनी कुठली भानगडीतच पडले नाही, कुठलं भोग ते.
ही अशी शिक्षिका. कारण शिक्षकी पेशाला पॅकेज नाही, त्यामुळं स्वेच्छेने ती शिक्षिका झालेलीच नाही. नाईलाज म्हणून तिला नोकरीची गरज पडली संसार चालवण्यासाठी, पैसे कमी पडतात. मग कोणीतरी विचारलं काय शिकले? BA झाले. एक काम कर, BEdचा कोर्स कर. हे आमदार आमचे ओळखीचे आहेत, या ज्ञानसंपदेमध्ये चिकटवून देतो. मग ती पुढे 2 वर्ष BEdचा कोर्स करते. मग ज्ञानसंपदेतले आमच्या ओळखीचे असतात, त्यांना जर बघावं आपलीच पोरगी आता, ठीक आहे चला काय ते तुला काय नाही, BEdचा कोर्स केला, 4थी 5वीला शिकव इतिहास. आईला तिला इतिहासच माहीत नाही. मग ती काय करते, धडा वाचते. धडा जे लिहिलंय ते मोठ्यांनी वाचून दाखवते. बघा सावरकर देशासाठी संडासाच्या बोकातनं उडी मारून पळून गेले, उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहून आणा. धडा शिकून संपला. काय डोंबलाची पोरं तयार होणार? कसा देशासाठी, देशावर प्रेम करणाऱ्या देशभक्तांची जमात निर्माणच होऊ शकत नाही. लेनिन चर्चिल शिकवला जातो, फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास शिकवला जातो, दुसऱ्या महायुद्धाची कारणं शिकवली जातात. किती भयानक आहे. 2 मे 1936ला जपानने इंग्लंडवर स्वारी केली. मग तेव्हा जर्मनीने जपानला मदत केली. जपानशी आमचा संबंध नाही, जर्मनीशी आमचा संबंध नाही, इंग्लंडशी आमचा संबंध नाही. ते देश आम्हाला आमचे कधी वाटतच नाहीत. मग त्या तारखांमध्ये आम्हाला इंटरेस्ट राहत नाही, मग त्या इतिहासामध्ये आम्हाला इंटरेस्ट राहत नाही. पण परीक्षेला तो विषय आहे, हे प्रश्न विचारले जाणार. मग गच्चीवर जातो पोरगा, घोकमपट्टी करतो. 10 मे 1932 इंग्लंडने जपानवर सॉरी नाही रे जपान हो एक मिनिट थांब काहीतरी गडबड आहे. परत तो फुगड बघतो, गोंधळून जातो. जपानच्या जागी जर्मनी लिहितो, इतिहासात नापास होतो. 100पैकी 42 मार्क कसा तरी तो पास होतो. इतिहास या विषयावर तिटकारा निर्माण होतो त्याला. पण हेच त्या मुलाला माझ्या मी सांगितलं, आज ह्या दळबद्री शाळेत गेला नाहीस तरी चालेल, बस ड्रॉइंगची वही घेऊन ये. मग त्याच्या ड्रॉइंगच्या वहीवर मी असा समुद्र काढला, एक बोट काढली. मग त्या बोटीवरती नेमकं बोटीमध्ये भोकं कुठे असतात, त्याला गोल आकाराची होल, त्याला भोक म्हणतो आपण मराठीत. मारिया नावाच्या बोटीला एकतर ती 3-3, 4-4 मजले उंच त्याचा पहिला बेस तयार होतो. त्याच्यावर 4 मजले इमारत असते, त्याच्यात पॅसेंजर्स बसतात. आणि पूर्वी इंग्लंडवरनं भारत, भारतवरनं फ्रान्स, हे संपूर्णपणे बोटीतून केलं जायचं. 36 दिवसांचा प्रवास केल्यावर भारतातला माणूस तिथे इंग्लंडमध्ये पोचायचा. विमानं नव्हती. मग त्याची संपूर्ण 36 दिवसाच्या जेवणा खाणापासून टॉयलेटपासून सगळं विमान त्या बोटीत बांधावं लागतं. मग त्यांना बोटीच्या शेवटच्या कारण संडास हे मध्ये करून चालत नाही, ते शेवटी असले पाहिजे, तर तो मैला सगळा समुद्रात फेकला जाणार. म्हणून तिथे बाहेरच्या सगळ्या बॉर्डरवरती शौचालय असतात. त्याला पाचव्या बाजूनी म्हणजे बोटीच्या बाहेरच्या बाजूनी अशी होल असतात. ती होल अशासाठी असतात, त्याला हुक असतात, त्या हुकला रस्स्या बांधलेल्या असतात. ह्या उंच उंच बोटी समुद्र किनाऱ्यावर डायरेक्ट किनाऱ्यावर नेता येत नाहीत. त्याची खोली आणि उंची मोठी असल्यामुळं समुद्राच्या एका विशिष्ट खोलीपर्यंतच त्या बोटी नेता येतात. समुद्राच्या मध्यावर ते थांबवल्या जातात. मग त्यातले पॅसेंजर, त्यातला सगळा माल हा छोट्या छोट्या नावांमध्ये उतरवला जातो. तिथून तो समुद्र किनाऱ्यावर नेला जातो. तिथून ते पॅसेंजर बदलतात, ते पुन्हा छोट्या नावेतनं त्या आतल्या बोटीपर्यंत येतात. मग ते बोटीत चढतात. त्याला पोर्ट होल म्हणतात. त्या पोर्ट होलच्या बाजूला लोखंडी असे मोठे बार असतात, असे वक्राकार, त्याच्यामध्ये रस्स्या असतात. त्याला पुढे असे लोखंडी टोकदार अशी भाला असतो ना, तशा आकाराची एक वस्तू असते, त्याला रस्सी बांधलेली असते. ती अशी फिरवून समुद्रात टाकली की ती खाली त्या रेतीमध्ये जाऊन अडकते आणि ती बोट कित्येक काळ आपल्याला हवी तितका वेळ एकाच ठिकाणी समुद्रात उभी राहते. तर हा सगळा किनाऱ्यापर्यंत नेऊन आणण्याचा जो प्रवास आहे, ह्याला 2.5 ते 3 तास लागतात. मग एकदा फ्रान्सच्या किनाऱ्यावर बोट थांबली, इंग्लंडच्या किनाऱ्यावर थांबली की 3-3 तास बोट थांबायची. मग प्रवास पुन्हा सुरू. असा तो 30-40 दिवसांचा प्रवास. आणि मग ती जी पोर्ट होल असतात ना, त्याच्या आतल्या बाजूला संडास असतात. म्हणून ते संडासाचं भोक म्हणजे भांड्याचं नव्हे. कुठलाही अभ्यास नाही, शिक्षिकेला काही माहिती नाही.
मग म्हटलं बस का, मी तुला नेहमी म्हणतो ना, माझ्या मुलाला मी सांगितलं, नेहमी म्हणतो ना, भेळ खाऊन सुद्धा कागद टाकताना वाचून टाक, त्याच्यातून सुद्धा ज्ञान मिळत राहतं. वाच बाळा वाच, वाचशील तर कुठल्या वाचनाचा कधी कुठे उपयोग होईल हे सांगता येत नाही. म्हटलं फ्रान्स आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये कैद्यांच्या हस्तांतरणाचा कुठलाही करार झालेला नाही. हा अभ्यास या विनायक दामोदरच्या भारतातल्या पार झालेला होता. आणि जेव्हा ती किनाऱ्यावर बोट थांबली तेव्हा त्यांनी बराच वेळ थांबल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला विचारलं, बोट कुठं थांबली आहे? तो म्हणाला, मार्शलिसचा किनारा आहे, म्हणजे फ्रान्स. लगेच ट्यूब पेटली. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामध्ये कैद्यांच्या हस्तांतरणाचा कुठलाच कायदा झालेला नाही. म्हणजे जर का आत्ता मी इथून पळून जाऊन फ्रान्सच्या भूमीवर पाऊल ठेवू शकलो तर मी फ्रान्सचा झालो आणि फ्रान्सच्या धर्तीवरती मी कुठलाच गुन्हा केलेला नाही. त्यामुळं फ्रान्समधला कुठलाच माणूस कधीच इंग्लंडचे पोलीस येऊन पकडू शकत नाहीत. ठरलं. आता इथनं निसटायचं कसं? किती मोठा कैदी असला, किती साखळदंडामध्ये बांधलेला असला तरी शौचालय नैसर्गिक विधींसाठी तुम्ही त्यांना अडवू शकत नाही. मला जोराची लागलेली आहे, मग बाहेर काढलं. म्हणाला या बेड्या सोडल्यात तर करू शकेन. बेड्या काढण्यात आल्या, आतमध्ये टाकलं त्याला. संडासात गेला. पहिल्यांदा वरचा कुडता काढला. संडासाला एक दुधी काच असते, त्यातनं अदृश्य म्हणजे अशी पुसटशी शॅडो दिसत राहते, ती दिसू नये म्हणून त्याने आधी वस्त्र काढलं आणि त्या काचेवर लटकवलं. तेव्हा सावरकर गमतीनं म्हणतात, आज मला ब्राह्मण असल्याचा फायदा झाला. कारण मी बघितलं तर ते पोर्ट होल होतं. त्या पोर्ट होलमधनं असं बघितलं, त्याला काचेचं जाड तावदान होतं आणि जवळजवळ 3ऱ्या-4थ्या मजल्याच्या बिल्डिंगच्या गॅलरीतून खाली बघितल्यावर जमीन जेवढी खाली असते तितका खाली समुद्र दिसला मला. म्हणजे आता ह्या काचेचं तावदान फोडून ह्या गोलातनं आपल्याला उडी मारायचे. बरं, ती उडी डायरेक्ट पाण्यात जाणार होत. आपण आता पाण्यात जायचं तर ह्या गोलातनं आपण जाऊ शकू की नाही. तेव्हा मला ब्राह्मण असल्याचा फायदा अशासाठी झाला की मी केवळ ब्राह्मण जातीत जन्माला आल्यामुळे गळ्यात जानवं होतं. त्या जानवं काढून त्या दोऱ्याने मी त्या गोलाचा व्यास मोजला, परीघ मोजला आणि मग ते जानवं स्वतःच्या शरीराला लावलं आणि बघितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या शरीराच्या व्यासापेक्षा ते पोर्ट होलचं व्यास थोडा कमी आहे, पण जाऊ शकू आपण. खर्चटेल पण जाऊ शकू. मग बुक्का मारला, ती काच फोडून टाकली. हाताने अशी फोडलेली काच व्यवस्थित फुटत नाही, त्याला टोकं टोकं राहतात. त्यातनं संपूर्ण शरीर खर्चटलं गेलं. जी उडी मारली ते डायरेक्ट समुद्रात उडी मारली. खाऱ्या पाण्याने संपूर्ण शरीर झोंबत होतं. लगेच दुसऱ्या मिनिटाला पोलिसांच्या लक्षात आलं की आपला कैदी पळून गेला आहे. तिथनं नावामधनं सगळे पोलीस निघाले. पण योगासनांचं संपूर्ण शिक्षण बाबाराव सावरकरांकडनं मित्रमेळामध्ये असताना लहानपणीच घेतलेलं असल्यामुळे पाण्याच्या अंडर वॉटर पोहत जात असताना श्वास कसा रोखायचा 30-40 मिनटं ह्याचं शिक्षण लहानपणापासूनच घेतलेलं असल्यामुळे त्याचा भयंकर उपयोग झाला. आणि नुसतंच समुद्राचं पाणी दिसत राहिलं ब्रिटिश सैनिकांना. माणूस दिसेच ना. माणूस आतून पोहत पोहत फ्रान्सच्या किनाऱ्याला लागला. भ्रष्टाचार काय फक्त आत्ताच भारत देशात नाही आहे, हा संपूर्ण जगात पहिल्यापासूनच पसरलेला आहे. फ्रान्सच्या किनाऱ्यावर गेला. फ्रान्सच्या पोलिसांनी त्यांना हटकलं. तुम्ही कोण? काय नाही म्हणाल, मी अमुक अमुक मी आलेलो आहे. ठीक आहे, त्यांना त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. तेवढ्यात या ब्रिटिशांच्या नावा किनाऱ्याला लागल्या आणि ते जाऊन फ्रान्सच्या पोलिसांना म्हणाले की हा कैदी आमचा आहे. ते मला आम्ही देऊ शकत नाही, किती पैसे पाहिजे. आणि भ्रष्टाचार झाला. विकत घेतलं गेलं फ्रान्सच्या पोलिसांना. त्यांना हवे तेवढे पैसे दिले गेले आणि सावरकर पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात सापडले. ही गोष्ट मी जेव्हा मुलाला माझ्या सांगत होती सकाळी 6:30 वाजता, जो अर्धवट झोपेत अवस्थेतला माझा मुलगा इतका ताडकन जागा झालेला होता. त्याचे डोळे असेच्या असे पापणी लवत नव्हती संपूर्ण गोष्ट ऐकताना. आणि त्याच्या डोळ्यामध्ये भयंकर असं एक आकर्षण आणि चमक, एक अभिमान दिसायला लागला. तो जो त्याच्या डोळ्यात दिसला ना त्याला अस्मिता म्हणतात. ही अस्मिता सातत्याने आमच्या मुलांमध्ये जागृत होण्यासाठी सावरकर म्हणायचे खरा इतिहास शिकवला पाहिजे. जेव्हा एक अनंत कांदेरे नावाचा मुलगा येतो 16-17 वर्षाचा,
इतका देखणा, इतका सुंदर नाजूक मुलगा की सावरकरांना म्हणाला, मला तुमच्यासारखं मित्रमेळ्यामध्ये यायचं आहे, अभिनव भारत संघटनेत सामील व्हायचं आहे आणि मला क्रांतिकारक व्हायचं आहे, मला असं कुठल्या तरी ब्रिटिश अधिकाऱ्याला माराय बिरायचं आहे. सावरकरांनी डोक्यावर हात फिरवून हसले आणि म्हणाले, वेड्या, खूप सुंदर दिसतोस, नाजूक आहेस. त्या काळामध्ये नाटकांमध्ये स्त्री पार्टसुद्धा पुरुष करायचे. बालगंधर्वांचा काळ होता तो, तेव्हा बायका कधी नाटकात काम करत नव्हत्या, त्यामुळे पुरुषांनाच बायकांची कामं करावी लागायची. त्यामुळे पुरुषांनी ज्या बायकांची कामं करायची त्यासाठी जरा नाजूक पुरुषांचा शोध नाटक कंपन्या घेत असायच्या. तर ते म्हणाले, मी तुला बालगंधर्वच्या नाटक कंपनीमध्ये चिठ्ठी लिहून देतो, तुला तिथे स्त्री पार्टींचं चांगलं काम मिळेल. का देखणा दिसतोस, बाई झालास तर ओळखता येणार नाही पुरुष आहेस का बाई आहेस. अनंत काने म्हणाला, नाही मला हेच व्हायचं आहे. ठीक आहे म्हणाले, एवढा हट्टच असेल तर तू येत राहा. आणि मग जेव्हा कर्जनचा खून करायची वेळ आली तेव्हा सगळ्या मुलांमध्ये चढाओढ लागली. वयोगट होता 15 ते 20. चढाओढ, काय करावं, आम्ही कोण, मी मारणार नाही, मी मारणार नाही, मी मारणार. काय बघा, काय पोरं असतील बघा, वयोगट 15 ते 20. स्पर्धा कशासाठी लागले की मी खून करणार कर्जनचा, मारणार कोण, मी मारणार, मला बंदूक हवी आहे. बाबाराव सावरकरांच्या समोर प्रश्न पडला, काय करावं. म्हणाले, एक काम करा, थांबा जरा, आपण तुमची परीक्षा घेऊया, त्या परीक्षेत जो उत्तीर्ण होईल त्यांनी कर्जनचा खून करायचा. आणि मग मोठी मेणबत्ती आणली, ठेवली, पेटवली, म्हणाले याच्यावर हात धरायचा. सर्वात जास्त वेळ जो मुलगा हात धरेल त्याच्या हातात मी बंदूक देईन. जी बंदूक सावरकरांनी आणलेली होती इंग्लंडमधनं. आणि मग प्रत्येक मुलगा हात धरायला आला, चटका बसला की काढत होता, चटका बसला की काढत होता. अनंत कान्हेरेची वेळ आली, त्याने हात धरला, त्याच्या हाताचं मांस निघून त्या मेणबत्तीवर पडलं आणि मेणबत्ती विझली, पण हात हलला नाही, त्या चेहऱ्यावर एकही रेषा हलली नाही. बाबारावांनी प्रेमाने त्याला बँडेज बांधलं आणि म्हणाले, हे जखम पूर्ण बरी झाली की हे काम तू करायचंस. आणि मग नाशिकमध्ये जाऊन त्या पोराने 17व्या वर्षी कर्जनला उडवलं. ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलीत ना, तेव्हा त्यांना वाटायला लागेल, सातत्याने असा इतिहास शिकवल्यानंतर त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण होईल की आता मला सुद्धा असंच काहीतरी देशासाठी करायचं आहे. पण जर मुलांना सातत्याने असंच शिकवलं की या देशाला न लढता, शस्त्र हातात न घेता अहिंसेनं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर त्याला त्या स्वातंत्र्याची किंमतच राहत नाही. अहिंसेबद्दलची स्वातंत्र्यवीर सावरकरांची मतं अत्यंत ठाम होती. हिंस्त्र श्वापदाची नखं आणि दात काढावेच लागतात, तेवढी हिंसा आम्हाला मान्य आहे. मुळात अहिंसा ही निसर्गाच्याच विरोधात आहे. काय विचार आहे बघा, अहिंसा ही निसर्गाच्या विरोधात आहे. माणसांना अहिंसक बनवायला कसं काय शिकवू शकता तुम्ही, ज्या मनुष्याचा जन्मच युद्धातून झालाय. काय मला मी वाचतो ना सावर, पुन्हा 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 तीच पुस्तकं सतत वाचत असतो. मला सतत काहीतरी नवीन मिळायचा शोध लागतो. कित्येक वेळा माझं मडकं असं कच्चं असल्यामुळे एखादं ओळ मला 10 वेळा वाचल्यानंतर लक्षात येते, आईला असं म्हणायचंय त्यांना. अहिंसा ही निसर्गाच्याच विरोधात आहे. मुळात निसर्गाचाच नियम आहे, मोठा माणसा लहान प्राण्याला खाऊन राहतो. म्हणजे हिंसाच घडवून या जगामधला जंगलचंच राज्य चालू आहे. काय चाललंय आपल्याकडे तरी आत्ता, त्याची पॉवर जास्त, तो दुसऱ्याला दामटूनच जगतोय ना. इथे काय करतात सगळे पॉलिटिशियन, काय करतात सगळे बिल्डर्स, काय करतात गावगुंड, ताकद वाढवायची पैशाची आणि बाकीच्या लोकांची, आणि सर्वसामान्यांवरती धाक जमवून त्यांना घाबरवून त्यांच्यावर राज्य करत राहायचं. हा नियम आहे. सावरकर म्हणतात, माणसाचा जन्म युद्धातून झाला. हजारो शुक्र जंतूंमध्ये युद्ध झालं, त्यातनं एक विजयी झाला, तो प्रस्थापित झाला, म्हणून एक मनुष्य प्राणी जन्माला आला. मुळात युद्धातूनच तुमचा जन्म झालाय, तर तुम्हाला युद्धापासूनच लांब कसं काय ठेवतात. आणि मग जर सावरकर म्हणतात, जर का अहिंसा परमो धर्मा हे शस्त्र इतकं मजबूत असेल गांधींच्या मते, तर मग ते प्रभू रामचंद्राला कळलं नसतं, श्रीकृष्णाला कळलं नसतं, छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं नसतं. त्यांनाही कळायला हवं होतं ना. का मग मोहनदास या सगळ्यांपेक्षा मोठे होते असं तरी एकदा डिक्लेअर करा, की रामापेक्षा हुशार होते,
श्रीकृष्णापेक्षा हुशार होते, ज्यांनी गीता सांगितली त्याच्यापेक्षा त्यांनी लढायलाच शिकवलं. श्रीकृष्णाने गीतेमध्ये कधीच सांगितलं नाही उपोषणाला बस आणि मागणी मान्य करून घे, कधीच नाही. रामानेही कधी नाही सांगितलं. मर्यादा पुरुषोत्तम राम, उत्तम राज्य कसं असावं, तर पहिली मोजपट्टी आहे, दोनच मोजपट्टी आहेत आपल्याकडं, उत्तम राजा आणि त्याचं उत्तम राज्य. असं प्रत्येक वेळेला निवडणुका आल्या की ह्याच्यावर चर्चा होते. दोनच मोजपट्ट्या आहेत, एक प्रभू रामचंद्रांचं रामराज्य आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही. सगळ्यांची तुलना आपण येऊन जाऊन तिथंच करतो. स्वप्न बघतो रामराज्याची किंवा शिवशाहीची, दुसरी मोजपट्टीत निर्माण झाली नाही, त्याच्यानंतर राजाच झाला नाही. असं आम्ही या दोन्ही ज्यांना आपण मोजपट्ट्या परिमाण म्हणून बघतो, आदर्श म्हणून बघतो, त्यांनाही कळलं नाही. सीतेला पळवल्यानंतर मग त्यांनी लंकेच्या बाहेर उपोषणाला बसायला होतं. सगळ्या माकडांना घेऊन रामभाऊ बसलेत. ह्याच्यावर सावरकरांचं मत विचार फार ऐकण्यासारखं आहे. सावरकर म्हणतात अहिंसेचं शस्त्र किंवा उपोषणाचं शस्त्र कधी वापरायचं असतं, जेव्हा राजा सुसंस्कृत असतो तेव्हा. सुसंस्कृत राज्यकर्त्यांच्या समोर अहिंसा नावाचं आणि हे उपोषणाचं शस्त्र वापरायचं असतं. असंस्कृत राज्यकर्त्यांच्या समोर उपोषणाचं शस्त्र निष्फळ ठरतं, कधीच काही साध्य होत नाही. अख्खा इतिहास काढून बघा, एकही उपोषण यशस्वी झालेलं नाही. मोहनदासांचंही नाही आणि अण्णा हजारेंचं आपण बघितलं तेही नाही. काय झालं, यशस्वी झालं? मग यांचा प्रॉब्लेम काय होतो, 5-6 दिवस तग धरतात, नंतर प्रॉब्लेमच येतो. कारण सुसंस्कृत राज्य करताना, बरं राज्यकर्ता सुसंस्कृत म्हणजे नेमकं काय? आपल्या विरुद्ध विचारांचा जरी असला तरी त्याची सुद्धा, त्या विचारांची सुद्धा काही प्रमाणात, काही टक्केवारीमध्ये समाजाला गरज आहे. सर्व प्रकारच्या विचारांच्या माणसांची समाजाला गरज आहे. समाज समृद्ध घडवायचा असेल, देश समृद्ध घडवायचा असेल, फक्त मी जो विचार पद्धती अवलंबतो त्याच विचारांची सगळी माणसं असावीत असा अट्टास न करणारा तो सुसंस्कृत. माझा हिंसेवर विश्वास आहे, तर अहिंसेने चालणारी काही माणसं गरजेची आहेत. सेक्युलरिझम असलेली काही माणसं गरजेची आहेत, काही समाजवादी विचारांचीही माणसं गरजेची आहेत आणि त्यांची गरज आहे या समाजाला. काही टक्के का होईना गरज आहे. काही ठिकाणी तो मार्ग सुद्धा अवलंबावा लागतो, काही ठिकाणी त्या मार्गाने जावं लागतं. शिवाजी काय प्रत्येक वेळ लढायला गेला नाही, कधी कधी 2 पावलं मागे आला, तह केला, दिलेला जिंकलेला गड त्यांनी मोगलांना परत केला ना. मोगलांना परत करून एक वेगळी मार्ग अवलंबला त्याने, विचार केला त्याने, वेळ येईल बळ येईल तेव्हा परत झेप मारू, परत गड जिंकता येईल. आत्ता तो देणं गरजेचं आहे. अशा सर्व विचारांच्या पुढाऱ्यांची, सर्व विचारांच्या माणसांची ज्या राजाला किंमत असते, तेव्हा तो एखादा उपोषणाला बसला तर तो खाली उतरतो आणि म्हणतो बाबा उपोषणामध्ये मरू नकोस, तुझी मला आणि देशाला गरज आहे. त्याला सुसंस्कृत राजा म्हणतात. असा सुसंस्कृत राजा जन्मालाच आला नाही आपल्या देशात. त्यामुळे उपोषण करणाऱ्यांची ना ब्रिटिशांना किंमत होती, म्हणून मोहनदासांचं कुठलंही उपोषण सक्सेसफुल झालं नाही आणि स्वतंत्र भारतातल्याही कोणाचं उपोषण सक्सेसफुल झालं नाही. उपोषणाने काही साध्य झालंय असं मला एक उदाहरण सांगा. होतच नाही, कारण राज्यकर्ते सुसंस्कृत नसतात. मग उपोषण करणाऱ्यांचा प्रॉब्लेम होतो, 4-5 दिवस तग धरतात, आयला कोणीच येत नाही. मग ते स्वतः त्यात एखाद्या माणसाला बघ जायला, बघ कोण येतोय का, विलासराव वगैरे, बघ आयला प्रॉब्लेम होतो, 10 दिवस मरेन जायला मी, पण मी मेलो तर कुणाला काही फरकही पडणार नाही. मग कोणतरी येतो, खोटी आश्वासनं देतो, खोट्या आश्वासनावर लगेच विश्वास ठेवतात. काय अण्णा हजारेंना माहीत नव्हतं? विलासराव भेटायला गेले तेव्हा माहीत नव्हतं? माहीत होतं की एवढा हुशार माणूस आहे, माहीत होतं. हे मला मूर्ख बनवत आहेत, हे होणार नाही आहे. पण आत्ता हा भेटला, दिलंय ना आता उपोषण सोड, आधी जगण्याची आस आहे प्रत्येकाला. म्हणून उपोषणाने कधीच काही साध्य होत नाही. सावरकर कधीच उपोषणाला बसले नाहीत, बाळासाहेब ठाकरे कधीच उपोषणाला बसले नाहीत. वाघासमोर मोदक घेऊन कधीच गेले नाहीत, वाघासमोर कायम बंदूकच घेऊन गेले, म्हणून वाघ घाबरला. देशाच्या सीमा सुरक्षित कधी असतात? जेव्हा तो देश संरक्षण व्यवस्थेमध्ये अस्त्रांनी युक्त असतो तेव्हा सुरक्षित असतात. का अमेरिकेकडे डुंकून बघायची हिंमत होत नाही कोणाची.
आज ना उद्या स्वातंत्र्य मागायचंच आहे, मग उद्या का नाही, आजच का नाही? आणि वेड्यानो, कसं लक्षात येत नाही तुमच्या, जिथे लोकमान्य टिळकांपासून प्रत्येक जण ते राणीचं राजपद मान्य करण्यासाठी चुरस लागलेली असताना मित्र मिळायला पहिली म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर पहिल्यांदा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारी संघटना म्हणून इतिहासात नोंद होण्याची सुवर्ण संधी चालून आलेली असताना ती आपण का दवडायची? अजून 5 वर्षांनी स्वातंत्र्य मागायचंच आहे, मग आज का नाही? का आज नाही आणि का आपणच नाही? मग आपणच हे स्वातंत्र्याचा उद्घोष करायचा पहिला. मग नाशिकला सभा झाली आणि अध्यक्षपदाच्या भाषणावरनं जे मुलगा बोललाय, 18 वर्षाचं पोरगं बोलत होतं, लाखांचा समुदाय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. त्या भाषणातले मुद्दे ऐका. ब्रिटिश हे केवळ ब्रिटिश आहेत म्हणून आमचे दुश्मन नाहीत. निसर्गाने प्रत्येक माणसाला जन्मतःच काही अधिकार आणि हक्क दिलेले आहेत, नैसर्गिक हक्क माणूस म्हणून जगण्याचे. मग जसं आम्हालाही निसर्गाने माणूस म्हणून जन्माला घातले, तसंच ब्रिटिशांनाही घातले, तसंच अमेरिकेंनाही घातले, जर्मनांनाही घातले. या पृथ्वी मातेची जशी आम्ही लेकरं आहोत तशी ती लेकरं आहेत, तेही लेकरं आहेत. मग त्या माणसांना आम्ही माणूस म्हणून जन्मजात जे आम्हाला अधिकार आणि हक्क मिळाले ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणी दिला? ते अधिकार आमचा त्यांनी हिरावून घेतलाय. तो अधिकार ते आम्हाला देत नाहीत, आमचं ते स्वातंत्र्य आम्हाला बहाल करत नाहीत, तोपर्यंत ते आमचे दुश्मन आहेत, शत्रू आहेत. ज्या क्षणी ब्रिटिश मला माझं स्वातंत्र्य बहाल करतील त्या क्षणी त्यांच्या आणि माझ्यामधलं वैर संपलेलं असेल. एवढं म्हणून थांबत नाही. ह्याच्यानंतर जे बोलतो ते संपूर्ण विश्वात्मक विचार आहे हा. त्याच्यानंतर तो म्हणतो, उद्या ब्रिटिशांवरती कोणी पारतंत्र्य लादलं, त्यांचं स्वातंत्र्य जर दुसऱ्या कुठल्या देशाने हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर हा विनायक दामोदर ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा लढायला उभा राहील. कारण हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. मानवतावाद कुठला आहे बघा. फक्त मी आणि ब्रिटिश माझे वैर नाही, ह्याच्या पलीकडं जाऊन जगाचं स्वातंत्र्य विचार करणारा हा माणूस. म्हणून हिंदुत्व नावाच्या ग्रंथाचा शेवट तुकाराम महाराजांच्या अभंगाने केलाय सावरकरांनी. आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास. काय आपला देश आहे हो, खरं सांगतो. म्हणजे आपण इतका अभिमान वाटायला पाहिजे ना. तो अभिमान ज्या दिवशी जागृत होईल ना, एकही माणूस या देशातनं अमेरिकेत नोकरीला जाणार नाही. या मातीमध्ये काय रत्न आहेत, या मातीने काय दिलंय हो. अशी भारत मातेसारखी असा देशच नाही जगात. आपण हिंदू आहोत म्हणजे काय आहोत माहितीच नसतं आपल्याला. इलेक्शनच्या काळामध्ये सकाळी दूधवाला येतो, ती पिशवी बाटली ठेवून जातो दरवाजात. आपण अर्धवट रविवार असतो, आपल्याला झोपायचं असतं, तरी तो नेमकी ती बेल वाजवतो. आपण नसे झोपेतनं उठतो, दरवाजा उघडतो, ती बाटली पिशवी पातेलं ठेवलेलं असतं ते घेतो आणि दरवाजा लावता लावता इलेक्शनच्या काळात आपलं पटकन दरवाजाकडे लक्ष जातं. तर कोणीतरी रात्री एक स्टिकर चिकवून गेलेला असतो, भारतीय जनता पक्षाचा किंवा शिवसेनेचा माणूस. त्याच्यावर धनुष्यबाण असतो किंवा कमळ असतं आणि बाजूला लिहिलेलं असतं स्टिकरवर, गर्व से कहो हम हिंदू आहे. अचानक ती दुधाची पिशवी घेतलेली आमच्या प्रत्येक हिंदूची छाती फुगते आणि स्वयंपाकघरापर्यंतच ती तशी राहते. आयला गर्व से कहो हम हिंदू आहे. दूध ठेवतो, मरुदेच्या आईला ते झोपला. तो मध्ये काय असं नातं आहे की होय मी हिंदू आहे असं म्हणताना एक छाती फुगतेच, एक गर्व वाटतोच. का वाटतो असं? काय असं नातं आहे आपलं हिंदू. आणि आपण मुळात हिंदू का आहोत? बिंदू का नाही, कुंदू का नाही, बिंदू का नाही? हिंदू ही कुठून आली अक्षर आहे? कधी विचार केलाय? नाही. तसा मुसलमान धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, तसा हिंदू धर्म आहे. असं वेड्यासारखी वेडगळ कल्पना आपली. मुळात ते धर्म आहेत आणि आपला धर्म नाही आहे. आपला धर्म नाही. धर्म आला की धर्मसंस्था आली, त्याचा संस्थापक आला.
सामाजिक भौगोलिक परिस्थितीतल्या गरजेतून निर्माण झालेले असतात ते धर्म आणि धर्मसंस्था, मग त्यांना नीती नियम येतात. आता ही ज्ञानसंपदा स्कूल हे एक संस्था उघडली, ही संस्था उघडली तेव्हा त्याचं एक संविधान बनवलं गेलं असेल, त्याचे काही नीती नियम बनवले गेले असतील, काही कायदे कानून बनवले गेले असतील. त्याशिवाय कुठलीच संस्था चालू शकत नाही. काहीतरी नियम असतात. कुठल्या निकषावर मुलांना शाळेत घ्यायचं याचे काही नियम असतात, शिक्षकांना घ्यायचं, कशा पद्धतीचं शिक्षण द्यायचं, शाळेतर्फे काय उपक्रम राबवले जातील, वॉटेवर, असं सगळं एक तुम्ही काहीतरी एक त्याचं संविधान ठरवलेलं असतं. ते ठरवल्याशिवाय नाही तर मग काही कसं काही वाटेल ते करेल, कुठलाही शिक्षक काही करेल निघाल, असं होत नाही. मग मोहम्मद पैगंबर साहेबांनी त्या विशिष्ट जाती परिस्थितीमध्ये, त्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये एक मुसलमान धर्माची स्थापना केली, त्याचे काही नीती नियम बनवले. त्याच्या पाठीमागं त्यावेळेची सामाजिक भौगोलिक परिस्थिती कारणीभूत होती. हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही जगण्याची पद्धत आहे, हिंदू ही संस्कृती आहे, हिंदू हा संस्कार आहे. म्हणून हिंदू धर्माची स्थापना नाही, हिंदू धर्माला संस्थापक नाही. बाकीच्या धर्मांमध्ये गॉड आणि अल्लाकडे जाण्यासाठी मधल्या प्रेषिताची परवानगी लागते. हे नीती नियम न बाळगणाऱ्याला मुसलमान म्हणत नाहीत, हे न करणाऱ्याला ख्रिश्चन म्हणत नाहीत, हे न करणाऱ्याला ईसाई म्हणत नाहीत. हिंदू धर्मामध्ये असली भानगड नाही. देवाला शिव्या देणारा सुद्धा हिंदूच असतो. आयुष्यात घरात एकही देवाचा फोटो न लावणारा, 100% नास्तिक म्हणून मिरवणारा माणूस सुद्धा हिंदूच असतो. हे सावरकरांचे विचार आहेत आणि असंच हिंदुत्व सावरकरांना अपेक्षित आहे. मग हिंदू हा शब्द आला कुठून, काय झालं असं? वर्षभरामध्ये एकदा तरी आपण सत्यनारायणाची पूजा करतो, गृह शांत करतो, वास्तू शांत करतो, मुलामुलींची लग्न काढतो. काहीच नसेल तर गणपती घरात बसतो, नवरात्र बसतं. काही ना काही करणारी भटजी नावाचा एक प्राणी वर्षातून एकदा तरी घरात येतो. 90% लोकांच्या घरात येतो, भटजी नावाचा एक प्राणी येतो. हे काय आमच्या समोर गुरुजी बसलेले आहेत. हे गुरुजी, हे भटजी घरात येतात आणि कुठल्याही धार्मिक मंगलविधीची सुरुवात यजमानांना सांगतात, पण यजमानांचं आयुष्यात त्या गुरुजीच्या कुठल्याही धार्मिक विधीच्या मंत्रांकडे कधी लक्षच नसतं. त्याचं लक्ष असतं आज सत्यनारायणाची पूजेसाठी जी साडी आणली होती ती का नाही नेसली, आता कुठल्याही क्षणी माणसं यायला लागतील, आपली श्रीमंती दाखवायची ना लोकांना, चपलावर वगैरे घाल, त्या वाक्याबिक्या घाल ना, अरे तू कशाला आणले ते का लॉकरमधनं काढून. कुठल्याही क्षणी येतील ती लोक, त्यांना आपल्याला दाखवायची आपली श्रीमंती. तोपर्यंत भटजी त्याच्या मांडीवर हात मारतो, उदक सोडा म्हणून एक पळीवर पाणी तामणात सोडायला सांगतो. तो आपलं तो सोडतो, असं सोडतो. तो मंत्र काय म्हणतो ते लक्ष नाही, याचं लक्ष बायकोकडं, पोरांकडं. तो उठला, आता उठव, पूजा सुरू झाली, अजून झोपतायत नालायक पोरं, त्याचं भलतीकडेच लक्ष असतं. तो मंत्र असा असतो, गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सिन्निधी करू. या 7 नद्या हिमालयातून उगम पाहून खाली समुद्राला जाऊन वाहिल्या. देशाचा नकाशा काढून बघा, आत्ताचा नाही, अखंड हिंदुस्थानचा नकाशा काढून बघा. आता जरा वाट लागली आपल्या नकाशाची. अखंड हिंदुस्थानचा नकाशा काढून बघा, तुम्हाला कळेल. वर हिमालयावरती खाली समुद्र आहे, पर्वतावर उगम झालेल्या 7 नद्या वाहत 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 खाली समुद्राला जाऊन मिळाल्या. या 7 नद्यांची राणी नदी सिंधू नदी, त्या 7 नद्यांच्या काठावर जे आपले आर्य येऊन वसले त्यांना 7 नद्यांच्या काठावर राहणारे म्हणून सप्त सिंधू म्हटलं जायचं. त्या 7 नद्यांमुळं आपल्याला अन्न वस्त्र निवारा मिळतो, कारण 7 नद्यांच्या काठावर राहिल्यामुळं अत्यंत सुपीक जमीन, शेतीसाठी उत्तम व्यवसाय, म्हणून शेतीप्रधान देश झाला. बरं, नद्यांचं पाणी गोड पाणी, त्यामुळे पाणी म्हणजे जीवन, ते या नद्यांनी दिलं. या नद्यांमुळं सुपीक जमीन तयार झाली आणि उत्तम असं अन्न पिकायला लागलं.
म्हणून या 7 नद्यांचं आणि हिंदू माणसाचं प्रचंड जवळचं नातं आहे. म्हणून या 7 नद्यांना अर्घ्य देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण कुठल्याही मंगलविधीची सुरुवात करतो. त्या 7 नद्यांची राणी नदी सिंधू, म्हणून सप्त सिंधू. सचा अपभ्रंश होतो. सातत्याने या देशावर आक्रमण झाली. पोर्तुगालची झाली, मोगलांची झाली, हुणांचं झालं, शकांचं झालं. अनेक भाषांच्या आक्रमणातून सगळ्या भाषा मिक्स होत गेल्या आणि काही भाषांचे शब्द आपल्या मराठीमध्ये कसे बेमालूम मिसळले गेले की आपल्याला आता ते मराठी शब्द आहेत का दुसऱ्या भाषेचे आहेत हेच कळेनासं झालं. आणि मग त्या सप्त सिंधूचं सचं अपभ्रंश होतं, सप्ताचं हप्ता होतं, सरस्वतीचं हरहवती होतं. तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं. आणि सिंधू नदी ही राणी नदी, म्हणून सिंधू नदीच्या काठावर राहणारे ते हिंदू. हिंदू ही संस्कृती आहे, जगण्याची पद्धत आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागण्याची पद्धत म्हणजे हिंदू असणं. केवढा हिंदुत्व नावाचा ग्रंथ वाचा, एवढा माणसाने लिहून काढलाय. अंदमानची शिक्षा भोगत असताना लिहून काढलाय. सर्व धर्मांना समान मानणारा हा विनायक अचानक हिंदुत्ववादी कसा झाला? काय झालं असं? अंदमानची शिक्षा भोगत असताना तिथले मुसलमान कैदी, बरं अंदमान सेल्युलर जेल हे मुळात भारतीय कैद्यांसाठी त्यांचा अतोनात अनन्वित छळ करून त्यांना संपवणं ह्या एकाच उद्देशानं बांधलेलं सेल्युलर जेल. पाणी सगळे भारतातलेच कैदी. मग सावरकर जेव्हा सेल्युलर जेलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या असं लक्षात येईना की काहीतरी गडबड आहे इथे. हे ब्रिटिश हिंदू आणि मुस्लिम कैद्यांमध्ये भेदभाव करतायत. का भेदभाव करत असतील? खरं तर त्यांनी आमच्या सगळ्या कैद्यांकडे एकाच नजरेने बघायला हवं. सगळ्या हिंदू राजकीय कैद्यांना कोलू फिरवायला सांगतात, काथ्या कुटून हातातनं रक्त बंबाळ होईपर्यंत. मुसलमानांना तेवढं कार्यालयीन कार्य दिली जातात. त्यांना मी कधी कोलू फिरवताना बघितलेलं नाही. काय आहे भानगडी? का हा भेदभाव आहे? हळूहळू जसे अंदमानातले दिवस वाढायला लागले तेव्हा एक एक अनुभव यायला लागले त्यांना. बाटवण्याचं, हिंदू मुसलमान बाटवण्याचं एक फार मोठं काम तिथले मुसलमान कैदी करायला लागले. कैद्यांसाठी असं अन्न ठेवलेलं असतं मोठमोठ्या बॅरलमध्ये. असे अन्न म्हणजे ते राईस, भात, नंतर काय ती डाळ आणि असं ते काय कुठलीही दर्जा नसलेलं अन्न. ती ताटली घ्यायची, सगळे कैदी उभे राहायचे. तेवढ्यात एक मुसलमान कैदी धावत यायचा, पटकन त्या भातात हात घालायचा, त्या आमटीत हात घालायचा. बस आता मुसलमानांनी ज्या अन्नाला हात लावला ते अन्न जे जे हिंदू खातील ते सगळे मुसलमान झाले. असं बाटवायची एक प्रक्रिया सुरू झाली. सावरकर म्हणजे काय भानगड आहे? सगळे कधी म्हणाले त्यांनी आता आम्ही उपाशी राहायचं का, मग आम्हाला मुसलमान झालो आम्ही. वेडे आहात का तुम्ही? तेव्हा सावरकर बोलतात. पण कसं त्याचे संदर्भ, आधीचं मागचं पुढचा संदर्भ काढून बरोबर त्याचं राजकारण कसं करायचं हे सगळ्यानंतर ह्या 66 वर्षात काँग्रेसने केलं. तेव्हा सावरकरांनी नाना तऱ्हेने हिंदू कैद्यांना समजावून सांगितलं, अरे असं कोणी कोणाला बाटवू शकत नाही. त्यांनी स्पर्श केलेलं अन्न काय अख्खा मुसलमान खाल्ला तरी तुम्ही मुसलमान होऊ शकत नाही. पण हे कुठल्या संदर्भात माणूस बोललाय ते संदर्भ आधी बरोबर हुशारीने मागची पुढची गोष्ट काढून टाकायची. बघा सावरकर किती मुस्लिम द्वेष्टे होते असं बोलले होते डायरेक्ट. आपण कुठल्याच संदर्भात बोलले, त्यावेळेची सिच्युएशन काय होती, काय चाललं होतं तिथे. मग सावरकर विचार करायला लागले, मग मुसलमानांना ह्याच्यात आनंद का मिळतो? आमच्या काही स्वातंत्र्याच्या घडामोडी, काहीतरी आम्ही जेवायला एकत्र भेटतो, शौचाला जाताना एकत्र भेटतो. दिवसातून 1-2च अशा वेळा असतात जेव्हा कैदी एकत्र भेटतात. त्याच्यात आम्ही काहीतरी देवाणघेवाण करतो. ती पटकन ब्रिटिश अधिकाऱ्यापर्यंत जाऊन पोचते. त्याला कसं कळतं ब्रिटिश अधिकाऱ्याला आमच्या दोघांमध्ये जेवताना काय बोलणं झालं?
कोण सांगतंय? आणि हे सांगितल्याबद्दल त्यांना फायदा काय? तर त्यांना कोलूपासून लांब ठेवलं जातं, त्यांना कात्या कुटण्यापासून लांब, कार्यालयीन काम केलं जातं. फक्त इकडची फाईल तिकडे नेऊन ठेव, त्याला निरोप देऊन अशी कामं दिली जातात. का हा भेदभाव आहे? बरं, मुसलमान जर माझेच आहेत, सगळे आम्ही भारत मातेचीच लेकरं आहोत, तर त्यांना हिंदूंना यातना देऊन काय आनंद मिळतो? ही काय भानगड आहे? आणि मग सावरकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास करायला सुरुवात केली. कुराण मागवलं, बायबल मागवलं, गीता मागवली. मग सगळ्या धर्मांचा अभ्यास झाल्यानंतर सावरकर म्हणाले, होय, मी हिंदू आहे आणि हिंदुत्व हाच माझा धर्म आहे. कारण विशिष्ट परिस्थितीत निर्माण झालेले बाकीचे धर्म आहेत, माझा खरंच मानवताच्या जवळ जाणारा धर्म आहे. मानवतावाद म्हणजेच हिंदू धर्म, म्हणजेच हिंदुत्व. होय, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मग इस्लामिक डिक्शनरी नावाचं एक पुस्तक असतं जे मुसलमान धर्मियामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. त्याच्यामध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतर करण्याच्या वल्गना सुरू केल्या, तेव्हा सावरकरांनी बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब, धर्मांतर करणं हा तुमच्या समस्येवरचा इलाज नाही. किती दूरदृष्टी असेल, काय विचार असेल बघा. आज हे शब्द सगळे तुम्हाला खरे ठरतात. उच्चवर्णीयांच्या मनात दलितांबद्दल, अस्पृश्यांबद्दल जो दृष्टिकोन निर्माण झाला आहे, तो दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. धर्मांतर हा इलाज नाही. आणि तो दृष्टिकोन बदलण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून अस्पृश्यता निवारणासाठी काम करेन. अस्पृश्यतेसाठी सावरकरांनी काम केलं. जे काम केलं ना स्थानपद्धत असताना, ते भयंकर मोठं आहे. मला तर सावरकर हे अस्पृश्यता निवारणासाठी आंबेडकर फुल्यांपेक्षा काकणभर श्रेष्ठ वाटतात. म्हणजे लगेच मी आंबेडकर फुलांचा अपमान नाही करत आहे, ते मोठीच माणसं होती. पण सावरकर का श्रेष्ठ वाटतात? विश्लेषण करून सांगतो, तुम्ही सुद्धा विचार करा. बघा, फुले आंबेडकर त्याच जातीत जन्माला आले, त्याच धर्मात जन्माला आले, त्याच म्हणजे त्यांनी जन्माला आल्यापासूनच आपल्या आजोबांना, पणजोबांना, वडिलांना, आईला अन्याय, अत्याचार सहन करताना बघितलं. पिढ्यानपिढ्या अन्याय बघितला. कधीतरी बाबासाहेब, कधीतरी फुले आपल्या आजोबांचा हात धरून रस्त्यावरनं जात असतील, तेव्हा कोणाची तरी त्यांची सावली कुठल्या तरी उच्चवर्णीयावर, ब्राह्मणावर, मराठ्यावरती पडली असेल, तेव्हा ज्या पद्धतीने त्यांना वागवलं गेलं असेल, ते सगळं बघून त्यांच्या मनात या उच्चवर्णीयांच्या बद्दल एक द्वेष निर्माण होणं, त्याच्या विरोधात विद्रोह करून उभं राहणं, हे अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. कारण त्या अपमानाच्या, अवमानाच्या झळा त्यांनी सहन केलेल्या होत्या फुल्यांनी आणि आंबेडकरांनी. पण सावरकर मुळातच ब्राह्मण घरात जन्माला आलेला. बरं, ब्राह्मणांमध्ये सुद्धा नाक वरून कबर करून जाणारी आमची एक जात आहे, कोकणस्थ म्हणतात त्याला, चित्तपावन. त्या चित्तपावन घरात हा मुलगा जन्माला आला. त्यामुळे लहानपणापासून अत्याचार, अन्याय म्हणजे काय असतो, गुलामी सहन करणं म्हणजे काय असतं, ह्याचा अनुभवच नाही, त्याचे चटकेच बसलेले नाहीत. पण मी मगाशी म्हटलं, ते कुठल्याही माणसाला जन्मजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार निसर्गानेच दिलेला आहे. तो दुसऱ्या माणसाला काढून घेण्याचा काय अधिकार आहे? जे ब्रिटिशांबद्दल नियम, तोच भारतीयांबद्दल नियम. आणि मग का माझे ब्राह्मण, माझे स्वजातीय ब्राह्मण या दलितांबरोबर असे वागतात? नाही, हे वागताच कामा नये. आणि म्हणून 1902, 1903 साली एक ब्राह्मण माणूस स्वजातीय ब्राह्मणांचा विरोध पत्करून अस्पृश्यांच्या बाजूने उभा राहतो आणि रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 500 विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या करतो. मंदिरात जाऊ देत नाहीत ना, आपणच दलितांना म्हणतो, मी तुमच्यासाठी मंदिर बांधेन, आपण एकत्र येऊन मंदिर बांधू. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पतित पावन मंदिराची स्थापना होते एका भंगी माणसाच्या हातून. एकही ब्राह्मण भटजी वैदिक मंत्र म्हणाले येत नाहीत. म्हटल्यावर म्हणाले, मी जातीने ब्राह्मणच आहे, मला अधिकार आहे तो, मी म्हणतो वैदिक मंत्र. आणि विष्णू नारायणाची आणि लक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा भंगी माणसाच्या हातून करून घेतात. अस्पृश्यांसाठी काम करणारा नंतरचा एकही पुढारी जन्माला आला नाही ज्याने महाराष्ट्रात दुसरं पतित पावन मंदिर बांधलं नाही. एकच सावरकरांनी बांधलेलं. म्हणून मला सावरकर आंबेडकर फुल्यांपेक्षा काकणभर श्रेष्ठ वाटतात.
पण आपण हे सगळा इतिहासच दडवला गेला, हे आमच्यापर्यंत पोचवलंच नाही. सावरकर म्हणजे का विशिष्ट जाती धर्माच्या लोकांचा नेता बस. आंबेडकरांना म्हणाले, अहो नाही, हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. धर्मांतर केल्याने अक्षरं बदलतील, शब्द बदलतील, दृष्टिकोन बदलणार नाही. सावरकर खरे ठरले 66 वर्षानंतर. आजही उच्चवर्णीयांचा दलितांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. शब्द बदलले, अक्षरं बदलली. अस्पृश्य हरिजन म्हटलं जायचं. आज आपण आपलेच 8-10 मित्र असतो, त्यात कोणतरी 1-2 दलित असतात, ते तिथनं निघून जाता क्षणी म्हणतो, हा जय भीम होता का रे. हा दृष्टिकोन बदलायला हवा आहे. अक्षरं बदलली. अस्पृश्य होता काय, दलित होता काय असं पूर्वी म्हणत असतील, आता जय भीम होता काय, बुद्ध होता काय असं म्हटलं जातं. तो दृष्टिकोन बदललाच नाही. माणसं तशीच राहिली, तिथंच राहिली. ती विषमता कमी झालीच नाही. म्हणून सावरकर मोठे. इतका 40-50 वर्षांनंतरचा दूरदृष्टीचा विचार करणारा हा नेता. काय म्हणजे कुठल्या क्षेत्रात त्या माणसाचं, हा कुठल्या क्षेत्रात वावरला नाही, हा कुठल्या क्षेत्रावर यांनी विचार केला नाही असं नाहीच. साहित्य क्षेत्रापासून, नाटकापासून 3 नाटकं लिहिली आजरामर. 16,000 ओव्यांचं काव्य लिहिलं. त्यातल्या 11,000 ओव्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सुचतात माणसाला. इतकी विद्वान विभूती जगाने पाहिलीच नाही हो. दुर्दैव आहे देशाचं. असा महामानव या भूमीत जन्माला आला. एक ब्रिटिश अधिकारी म्हणाले, तेच खरं होतं. सावरकर चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळी जन्माला आला. तुम्ही जर अमेरिका इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर कदाचित भारतीयांच्या प्रत्येक घरात भिंतीवर तुमचा फोटो लागला असता. पण तुम्ही नेमके भारतात जन्माला आलात आणि 100 वर्ष आधी जन्माला आलात. सावरकर, या भारतीयांना तुमची किंमत नाही आहे. खरं ठरलो. पण मला विश्वास आहे, सावरकर म्हणायचे 40-50 वर्षानंतर माझे विचार पटतात, तोपर्यंत थांबायची माझी तयारी आहे. समाजवादी लोकांनी एकदा सावरकरांचा सत्कार करायचं ठरवलं. 60वा वाढदिवस. SM जोशी समाजवादी नेते सावरकरांकडे गेले निमंत्रण द्यायला. सावरकर म्हणाले, तुम्ही आयुष्य गेलं मला शिव्या देण्यात, माझा सत्कार कसं काय करता. सत्कार का करतो याचं उत्तर सत्काराला आलात आणि स्वीकारलं तर व्यासपीठावरनं देईन. सावरकर म्हणाले, ठीक आहे, स्वीकारतो सत्कार, द्या उत्तर व्यासपीठावरनं. 60वा वाढदिवस साजरा केला गेला. व्यासपीठावर सगळे समाजवादी नेते, एकच हिंदुत्ववादी नेता. भाषणं टोचणं झाली, प्रास्ताविकं झाली. मग सावरकरांचा सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ काय ती थैली बिली दिली आणि मग SM जोशी उभे राहिले आणि त्याच्यानंतर सत्कार मूर्ती सावरकर बोलणार. SM जोशी म्हणाले, मी सावरकरांना निमंत्रण द्यायला गेलो तेव्हा ते मला म्हणाले की आयुष्य गेलं मला शिव्या देण्यात, आता माझा सत्कार कसा करताय त्याचं उत्तर मी आज देतो. आम्ही या आत्ता दिसतोय त्या विनायक दामोदरचा सत्कार करतच नाही आहोत. ज्यांनी वयाच्या 25व्या वर्षी, तेव्हा सावरकर 60 वर्षाचे, 60वा वाढदिवस साजरा करत होते, ह्यांनी जे वयाच्या 25व्या वर्षी हिंदू मुस्लिम ऐक्याचं जोरदार समर्थन करणारा 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला, त्या 25 वर्षाच्या विनायक दामोदर सावरकरांचा सत्कार आम्ही आज करतोय. सावरकर नुसते गालातल्या गालात हसले. मग SM जोशींचं भाषण संपलं आणि सावरकर उभे राहिले. म्हणाले, मी नेहमीच म्हणतो माझे विचार 40-50 वर्षांनंतर समाजाला पटतात. मी वयाच्या 25व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ कळायला या समाजवाद्यांना माझी 60 यावी लागली. तेव्हा मी 40व्या वर्षी लिहिलेला हिंदुत्व हा ग्रंथ कळण्यासाठी आता अजून 40 वर्ष मला जगावं लागेल. तेव्हा कदाचित माझा शतक महोत्सव साजरा करतील. तेव्हा हेच SM जोशी म्हणतील, हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांचा आम्ही सत्कार करतोय. त्याला म्हणतात सावरकर. आपण सावरकर अंमलात आणले नाहीत ना तर मित्रांनो हा देश बलवान बलाढ्य कधी होऊच शकत नाही. आपण थोडंसं वाचण्याची गरज आहे, थोडंसं स्वतःचा विचार करण्याची गरज आहे. एकदा मोहनदास करमचंद गांधी संपूर्ण देशाचं भ्रमण करत असताना रत्नागिरीत पोचले. सोबत कस्तुरबा होती.
रत्नागिरीत गेल्यावर म्हणाले, कस्तुरबा म्हणाले इथे सावरकर राहतात, आपण भेटायला जाऊया त्यांना, मोठा माणूस आहे. इंग्लंडमध्ये शिकत असताना एकदा 1857चा स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव इंग्लंडमध्ये साजरा केला. तेव्हा हे 2 महान नेते एका व्यासपीठावर होते. त्याच्यानंतर बघा, तुम्ही कुठेही लघवी करणार नाही, थुंकणार नाही, कुठेही वावगं वागणार नाही. व्याख्यान आल्यानंतर खुर्च्या व्यवस्थित ठेवाल, घरातली खुर्ची नाही फेकत तुम्ही. व्याख्यान संपल्यानंतर मात्र कशाही उडवून जायला निघून जातात. का? ही खुर्ची तुमचीच आहे हो, हे मैदान तुमचं आहे, हे प्रत्येक कण न कण तुमचं आहे, ही भारत माता आहे. थुंकताना भारत माता ही संकल्पना डोक्यात आणाल तर बघा तुमचे तोंड बंद होतील. पण हा विचार आमच्यामध्ये रुजवलाच नाही. आमच्या शाळांमधनं देशभक्ती हा चॅप्टरच शिकवला नाही. आता देश बलवान घडवायचा असेल तर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सगळे क्रांतिकारक आणि सावरकर वाचलेच पाहिजेत. व्याख्यान संपल्यानंतर माझा एकही माणसाने फोटो काढायचा नाही, माझ्या ऑटोग्राफ घ्यायचा नाही. हा विचार करायचा की माझ्या घरात सावरकरांचा, शिवाजीचा फोटो आहे का. नशीब आपलं 16व्या शतकात मोहनदास जन्माला आले नाहीत, नाहीतर शिवाजी इतका सज्जन होता, त्यांच्या प्रेमात पडून अहिंसक झाला असता. तर अफजल खानाने जेव्हा त्याला सांगितलं, बाबा रे निशस्त्र भेटायला ये, एकटा भेटायला ये, तेव्हा महाराज एकटे भेटायला गेले असते. प्रतापगडाच्या पायऱ्या उतरताय, तो झगा असा सांभाळत महाराज, तिकडनं तानाजी मालुसरे धावत येतोय. महाराज कुठे निघाला? महाराज म्हणाले, ते खानाने भेटायला बोलवले. एकटेच? हो. ते म्हणाले, एकटाच आहे, चांगला माणूस आहे. मग निदान ती भवानी तलवार तरी घेऊन जा, म्हणजे काही प्रसंग आला तर. नाही नाही नाही, ते म्हणाले निशस्त्र भेटायला, चांगला माणूस आहे, विश्वास ठेवला आहे मी त्याच्यावर. असा विश्वास ठेवून जर भोळसटासारखा आमचा शिवाजी गेला असता तर काय झालं असतं? शिवाजी तिथेच संपला असता. आणि शिवाजी जर त्या दिवशी संपला असता तर इथं व्याख्यानाच्या ऐवजी मी कव्वाली म्हणत असतो. या नगरमधल्या या बायका किती छान दिसत आहेत. ह्यांचे चेहरे आम्हाला दिसलेच नसते, कारण तुमच्या डोक्यावर बुरखे असते. या गंधेंनी दाढी बिडी वाढवली असती, जसं जगाबिगा घातलं असतं. आपण हिंदू म्हणून आज जे जगतोय ना, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं 100% ऋण आहे आपल्यावरती. म्हणून व्याख्यान संपल्यानंतर कुणी मोबाईलमध्ये माझा फोटो काढू नका. माझ्या घरात शिवाजी आणि सावरकर फोटो आहेत का? नसतील तर उद्या बाजारपेठेत जा, फोटो विकत घ्या, भिंतीवरती लावा. का फोटो लावायचे सांगतो ना. ते घोडे धावतायत बिवतायत, ते तसले फोटो काढून टाका. आता फुलं झाडं वगैरे ते नको, आता त्याची आत्ता गरज नाही आहे देशाला. मग तुमची धाकटी मुलं, तुमची नातवंड सकाळी उठल्यावर तुम्हाला विचारतील, हे कोण आजोबा आता फोटो लावले? मग सांगा, हा एक शिवाजी नावाचा आजोबा आहे. हा तुझा माझाच नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा, हिंदुस्थानचा आजोबा आहे. मग त्याच्या भिंतीवर का फोटो लावला आहे? काय केलं त्याने? मग त्याला त्याची गोष्ट सांगा. आणि मग ती आईवडिलांना 100% सांगता येणार नाही, म्हणून मग त्याच्या उत्तर देण्यासाठी तरी त्याचे आईवडील शिवाजी वाचायला सुरुवात करतील. रात्री झोपण्याच्या आधी 10 पानं शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्याशिवाय झोपायचं नाही असं ठरवलं तरी ती देशासाठी केलेली फार मोठी सेवा असेल. 10 पानं तरी सावरकर माझ्या मुलांना वाचून दाखवल्याशिवाय मी झोपणार नाही असं ठरवलं तरी ती देशासाठी फार मोठी सेवा असेल. देशासाठी मला काय करायचं आहे? 83 वर्ष माणसाने फक्त आणि फक्त भारताचा विचार केला. मी 83 मिनटं पण नाही, 24 तासातली 24 मिनटं पण मी माझ्या देशाचा विचार करत नाही. 24 मिनटं विचार करा, मी माझ्या देशासाठी काय करेन. राजकारणातच जायला पाहिजे, मिलिटरीतच जायला पाहिजे असं अजिबातच नाही आहे. तुम्ही जिथं जिथं काम करता ते काम मी अत्यंत प्रामाणिकपणे करेन, एकही रुपयाचा भ्रष्टाचार न करता करेन असं जरी ठरवलं तरी ती देशभक्तीच असते. एक बाई मला म्हणाली, व्याख्यान संपल्यावर एका मला भेटली होती एक बाई, फार सामान्य बाई, म्हणाली, मी तर 24 तास घरात असते हो, मी काय करायचं? तुम्ही म्हणालात व्याख्यानामध्ये देशासाठी काम करणं म्हणजे जिथे नोकरी करता तिथे प्रामाणिक. मी नोकरी करत नाही. म्हटलं तुम्ही घरात असता, तुमच्या हातात देशभक्ती करण्याची एक संधी दर 1 तारखेला येते.
तिला काही कळलं नाही. म्हटलं वाण्याचं बिल तुम्हीच बनवता घरात? साधारण घरातल्या बायका बनवतात ना, कारण तांदूळ किती संपले, डाळ किती संपले बाईला माहीत असतं. मग ती लिहून देते नवऱ्याला, बघा 2 किलो तांदूळ आणा आहे. मग ती डायरी यादी जी बनवता तेव्हा तुमच्या घरात मुलगा आहे? तर ती म्हणाली हां कॉलेजला जातो. बरोबर आहे, म्हणजे कॉम्प्युटर वगैरे आहे म्हणाले. मग त्याला सांगा बस बाबा त्या कॉम्प्युटरवरती वेबसाईटवर जा आणि www काय आपलं म्हणतात त्याला, देशात बनवणाऱ्या वस्तूंची यादी काढ. स्वदेशी माल, स्वदेशी.com नावाची एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट टाईप कर म्हणाले आणि क्लिक कर. मग त्याच्यामध्ये कुठला साबण, कुठला चहा, कुठली साखर, कुठलं मीठ, कुठल्या कंपनीचं घेतलं की आपला पैसा आपल्याच देशात राहतो ते कळेल. मग त्याची यादी बनव की मला टाटाचीच मीठ पाहिजे, मला अमुक अमुक याच कंपनीचा साबण पाहिजे, याच कंपनीची टूथपेस्ट पाहिजे. म्हणजे तू खर्च केलेला सगळा पैसा तुझ्याच देशातल्या उद्योगपतींपर्यंत जाईल, परदेशात जाणार नाही. एवढं जरी करून तू वाण्याचं बिल बनवलंस तरी सुद्धा बाई तू देशासाठी काहीतरी सेवाच करत असशील. फक्त विचार सुरू करण्याची गरज आहे. तो विचारच थांबलेला आहे गेल्या 60 वर्षात. मी माझ्यासाठी काय करेन, माझ्या कुटुंबासाठी काय करेन, माझं घर कसं विस्तारेल, 2 बेडरूमचं मोठं कसं होईल. मग नगरमध्ये एक घर आहे, अजून एक घर घ्यायचं आहे. मग गाड्या 2 आहेत, आता मुलाला आणखीन एक लागते, सूनबाई पण आल्या तर त्यांच्यासाठी एक छोटी गाडी घेऊ. नको. श्रीमंत आणि यश या 2 शब्दांच्या व्याख्या इतकी वर्ष वाचन करतोय, माझ्या वाचनात आलेल्या नाहीत. सावरकर गेले 66ला, बँक बॅलन्स 0 होता, पण 2014 साली त्याच सावरकरांना ऐकायला ही माणसं येतात. ही श्रीमंती आहे, हे सावरकरांनी जमवलेलं धन आहे. असं तुम्ही मेल्यानंतर तुमचे विचार ऐकण्यासाठी 4 माणसं जरी जमली पाहिजेत ना. माझे वडील नेहमी म्हणायचे मेल्यानंतर सर्वात जास्त प्रेत यात्रेला गर्दी होते तो सर्वात श्रीमंत माणूस. असा श्रीमंत माणूस गेल्या वर्षी आपण बघितला मुंबईत, ज्याचं नाव होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. अशी लाखोंची गर्दी, कोणी कोणाला बोलवलेलं नाही, स्वतःहून माणसं येत होती, रडत होती. अशी श्रीमंत व्हायला शिका. दागदागिन्यांनी श्रीमंत होत नाही माणूस, विचारांनी श्रीमंत होतो आणि ते विचार देशाला घडवत असतात. भारत देश श्रीमंत होईल, समृद्ध होईल आणि हे सगळ्या 125 करोड भारतीयांचं कर्तव्य आहे. फक्त लोकसभेतले 543 खासदार काहीच करत नाहीत म्हणून आपणही काही करायचं नाही. अंग काढून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. 543 जर हरामखोर असतील तर 125 करोड त्याच्यापेक्षा जास्त हरामखोर आहेत. मग आपण जर हरामखोर ही बिरुदावली मिरवायची नसेल तर आता मी प्रत्येक सर्वसामान्य माणूस माझ्या देशासाठी काय करणार हा विचार करत इथून बाहेर पडा. इथून जात असताना सावरकर घेऊन जा, सावरकरांनी सांगितलेला विचार घेऊन जा. देशासाठी तो माणूस कसा झटला, काय केलं त्याने, त्याग म्हणजे काय, हे सगळे विचार घेऊन आपण इथून बाहेर पडूया. अतिशय शांतपणे इतकी लोक माझं ऐकण्यासाठी आले, मला खूपदा नवल वाटतं. मी काही कोणी विचारवंत नाही, तुमच्यासारखाच मी एक सामान्य माणूस आहे. फक्त या मालिकेतली जी प्रसिद्धी मिळाली त्या प्रसिद्धीचा उपयोग मी माझी देशसेवा शोधून काढली. हा अख्खा दिवस मी मुंबईत शूटिंग करू शकतो, खूप दामदुप्पट पैसे मिळवू शकतो, पण मी ते न करता महिन्यातले 5 दिवस नगरमध्ये, श्रीवर्धनमध्ये जिथे बोलवतील तिथे जातो. 5 दिवस मी ठेवलेले आहेत दर महिन्याला. त्या गावात तासांचा आणि तिथे जाऊन समोरच्या अभिमान काम करायला, नाटक सिनेमातल्या लोकप्रियतेचा माझ्या देशासाठी वापर करून घ्यायचा, ही मी माझा मार्ग शोधून काढला आहे देशभक्तीचा. तुम्ही विचार करायला लागा, तुम्हाला मार्ग असा सापडत जाईल आणि सर्वांनी मिळून, आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्वजण भारत मातेची लेकरं आहोत, बंधू भगिनी आहोत, या सर्वांनी मिळून हा देश घडवूया, एक समर्थ भारत निर्माण करूया आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या क्रांतिकारकांना, देशासाठी आहुत्या दिलेल्यांना आदरांजली वाहूया. इथंच थांबतो. जय हिंद. ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सर्व सदस्यांना त्यांच्या अविरत सहकार्याबद्दल मी धन्यवाद देते. आम्हाला सतत उपयुक्त मार्गदर्शन करणाऱ्या विश्वस्त मंडळाचे देखील मी आभार मानते. इथे बहुसंख्येने हजर राहून आमचा आनंद द्विगुणित करणाऱ्या
ज्ञानसंपदा व्याख्यानमालेत हातभार असणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात घटकांप्रती मी ऋण व्यक्त करते. त्यांनी देशासाठी काय कार्य केलं हे कोणालाच माहीत नाही. फक्त त्यांनी गांधींना मारलं एवढं पलीकडं आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळं हा वाद निर्माण होते की काय गांधींना मारलं ही कृती केली याचं समर्थन स्वतः नथुराम गोडसेंनी कधीच केलं. मी वैयक्तिक पातळीवर सुद्धा त्याचं समर्थन करू शकत नाही, करणार नाही. मी नथुराम गोडसे बोलते, नाटक मी करतो, त्याच्यातही याचं समर्थन केलेलं फेरी उघडल्या त्याचं नेतृत्व नथुरामने केलं. सहभोजनाचे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून जे सहभोजनाचे कार्यक्रम करून जातीभेद संपवण्याचा प्रयत्न केला त्याचं नेतृत्व नथुरामने केलं. नंतर रत्नागिरीत पतितपावन मंदिराची स्थापना केली. हे सगळं काम जे केलेलं आहे त्याच्याबद्दल तो देशभक्त आहे, तर तो देशभक्त त्याच्यावर बोलू नये असं प्रघात आहे. गांधींना मारलं त्याचं शिक्षा भोगून झाली हो. 50 वर्षापूर्वी तो फासावर लटकला तरी त्याच्यापासून पळण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. स्वतःहून स्वाधीन झाला तो, स्वतःहून पोलिसांकडनं अटक करून घेतली, स्वतःहून मला ठार माणसाला मारलं मला जगायचा अधिकार नाही. त्याने वकीलसुद्धा घेतला नाही, त्याने बचावाचा कुठलाच प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ आहे? उगाच काय झालं जरा कोणी काय केलं की आला आपला नथुरामचा विषय, काय वावळटपणा आहे. तर काय संबंधच नाही. काय संबंध आहे? मी आता इथं सावरकरांच्यावर बोलायला आलेलो आहे. सर तो देशभक्त होता की नाही हा प्रश्न आहे की नाही, तर तो देशभक्त होता माझंही मत आहे. त्याच्याबद्दल काही सवाल काहीतरी काढून एक संघटना अशी बोलली. कुठली संघटना सांगा बघू नाव. प्रतिक्रिया कोणालाही काही कुठल्याही प्रतिक्रिया संबंध नाही ना की उपोषणानं मागण्या जर मान्य होत नाहीत तर मी सामान्य माणूस आहे, मी जनतेतून पत्रकार नाही आहे मी, तर मग मी अरे बाबा पहिला आमचं उद्या प्रश्न नाहीये असं सांगून त्याबद्दलचा ठराव घ्यायला नकार दिला. आपली काय मत नाही. मी ना एकदा मोहन जोशींशी बोलेन, माझे चांगले मित्र आहेत, माझे सहकलाकार आहेत, त्यांच्याशी बोलेन. ते नेमकं काय बोलले हे मी आधी समजून घेईन, त्याशिवाय मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे अतिशय चुकीचं आहे. तुमचं व्यक्तिस्मत आहे काय म्हणजे सीमावाद लोक आहे किंवा बेळगाववासियांचं बेळगाव आपलंच आहे ना महाराष्ट्रातलं, ते आम्हाला आलंच पाहिजे. मांडावं का नाही नाट्यसंमेलनामध्ये? नाट्यसंमेलनाचा आणि त्याचा काय संबंध आहे की नाही ह्याच्यावर आम्ही म्हटलं ना. मोहन जोशी काय म्हणाले त्यात मी मोहन जोशींची बोलेन. बेळगाव कारवार ह्या ज्या विभागामध्ये जी मराठी माणसं राहतात ती आमचीच आहे, तो महाराष्ट्रात यायलाच पाहिजे हे माझं मत आहे. संमेलनामध्ये त्यांची भूमिका ठराव मांडणं याला मला त्यांच्याशी बोलावं लागेल. तुमची काय बोलायचं काय नाही एक कलाकार म्हणून ते बोलल्यामुळं हा प्रश्न निर्माण झाला की नाही.
तर तुम्हाला मोहन जोशी हे बोलले. सीमावादाची मोहन चर्चा जोशी नाट्यसंमेलनामध्ये व्हायला पाहिजे की नको? मोहन जोशी हे हा प्रश्नच येत नाही ना काही. नाही, हा प्रश्न तुम्ही आता मला विचारण्याचा काही सवालच येत नाही. तुम्ही कलाकार आहात, अरे कलाकार असलं म्हणून काय झालं? तुमचं व्यक्तिगत मत आहे. काय झालं? बोलायला काय हरकत नाही तिथे, बोलावं ना. सीमेवादाबद्दल बोलायला काही हरकत नाही, कारण तो प्रदेश आपला आहे. महाराष्ट्राला तो आला पाहिजे, तो मिळाला पाहिजे महाराष्ट्राला. आमच्या महाराष्ट्रात आलीच पाहिजे. याच्यावर समजा नाट्यसंमेलनात बोललं गेलं तर त्यात गैर काहीच नाही. नमस्कार, काय म्हणताय? फोन केला का? हो, मी झोपलो होतो. कारण त्यांना खूप उत्सुकता होती तुमच्याशी संवाद साधायची आणि तुमच्याशी भेटायची. खरं म्हणजे आम्ही आज शाळेत वाट बघत होतो. नेक्स्ट असाच एक दिवस मिळतो बाहेर गावी, आम्हाला